आज मैं आपको चर्च क्या है, चर्च का महत्व क्या है, चर्च में आने से क्या होता है, इसके बारे में हम आज सीखेंगे. आज आम्ही शिकणार आहोत की चर्च काय आहे, तिथे जाऊन आम्ही काय करायला हवं, कसं असावं ते आपण शिकणार आहोत. और चर्च में आने से क्या क्या बातें हमारे जीवन में प्राप्त होती हैं. आणि चर्चला येण्यानं कुठल्या कुठल्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये होतात ते आपण पाहणार आहोत. चर्च में आने के बाद में हमारा जीवन कैसा होता है, चर्चमध्ये आल्यानंतर आमचं जीवन कसं होतं, इन बातों को सीखते हुए हम आगे या बढ़ेंगे. गोष्टी शिकत आम्ही पुढे जाणार आहोत. हमारे पास एक अच्छी नौकरी है, आमच्याकडे एक चांगली नोकरी आहे, हमारे पास में एक अच्छा घर है, चांगलं घर आहे ऐसे बहुत सारी चीजें हमारे पास में आणि है. अशा बऱ्याचशा गोष्टी आमच्याकडे आहेत. हमारे पुस्तों की, हमारे पूर्वजों की हमारे पास में जमीन होगी, कदाचित आमच्या पूर्वजांपासून आमच्याकडे जमीन असेल, हमारे बच्चों के लिए एक अच्छा स्कूल या अच्छा कॉलेज होगा. आमच्या लेकरांसाठी चांगलं शाळा किंवा कॉलेज असेल, मेरे पास में एक अच्छी नौकरी या मेरे पास में एक अच्छा घर होगा. माझ्याकडे एखादी चांगली नोकरी किंवा चांगलं घर असेल, ये सब हमारे पास में हे है. सर्व काही आपल्याकडे आहे. और मैं इसको देख के कह सकता हूँ कि ये मेरा है. आणि हे पाहून मी असं म्हणू शकतो की हे माझं आहे. वैसे ही हमारे जीवन के आत्मिक जीवन में बढ़ने के लिए हमारे पास में एक अच्छा चर्च होना चाहिए. तसंच आमच्या आत्मिक जीवनामध्ये आम्हाला पुढे घेऊन जाण्यासाठी एक चांगलं चर्च आमच्याकडे असणं, एक अच्छी कलीसिया हमारे जीवन में होना चाहिए, एक चांगली मंडळी आपल्याकडे असायला हवी, जहाँ पर मैं बैठकर अपने जीवन के स्तर को, आत्मिक स्तर को आगे बढ़ा सकूं. ज्या ठिकाणी बसून मी माझ्या जीवनाचा आत्मिक स्तर वाढवू शकेन. कलीसिया हमारे लिए क्यों महत्वपूर्ण है, इसको जानना बहुत जरूरी आणि है. म्हणून मंडळी आमच्यासाठी का महत्वपूर्ण आहे ते जाणून घेणं महत्वाचं आहे. कल मैं एक फंक्शन में था, काल मी एका फंक्शन मध्ये एक होतो बहन दौड़ती हुई मुझसे मिलने आई. आणि एक बहीण धावत माझ्याकडे आली मला भेटण्यासाठी. उन्होंने कहा कि हम आपको नगर में मिले थे पास्टर जी, आपको अच्छा लगा मिलकर, आणि मी तुम्हाला नगरमध्ये भेटले होते पास्टर, आणि तुम्हाला आता पुन्हा भेटून फार आनंद वाटतो और मुझे अच्छा लगा कि आपसे मैं मिल पाई. आणि मला खूप बरं वाटते की मी तुम्हाला भेटू शकले. मैंने भी उनसे कहा मुझे मिलकर आपसे खुशी हुई, आणि मग मी त्यांना म्हटलं तुम्हाला भेटून फार आनंद झाला. लेकिन मैं एक प्रश्न पूछना चाहता हूँ पण मी आपसे. तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. आप कहाँ चर्च में जाते हैं, तुम्ही कुठे चर्चला जाता, आप कहाँ चर्च से जुड़े हुए हैं? तुम्ही कुठल्या चर्चशी जोडलेले आहात. उनके उत्तर को सुनकर मैं आश्चर्यचकित हुआ. आणि मग त्यांच्याकडनं आलेलं उत्तर ऐकून मी आश्चर्यचकित झालो. उन्होंने कहा मैं सब चर्च में घूमती हूँ, सब चर्च में जाती आणि हूँ, ती म्हटली मी बऱ्याचशा चर्चमध्ये फिरते, बऱ्याच ठिकाणी जाते, मैं हर जगह जाकर प्रार्थना करती हूँ. मी प्रत्येक ठिकाणी जाते आणि प्रार्थना करते. मेरे मन में बोला आपके घर कितने हैं, मी त्यांना मी विचारलं त्यांना तुमची किती घर आहे, कि सबके घर पे जाके रहते हो आप, तुम्ही सगळ्या घरांमध्ये जाऊन राहता का, आपका एक ही घर है, तुमचं एकच घर आहे एक ही घर का पता आपको मालूम है, आणि त्या घराचा पत्ता तुम्हाला माहित आहे, आपकी नौकरी आपको मालूम है, उसका पता मालूम है, तुमची नोकरी कुठे आहे त्याचा पत्ता तुम्हाला माहिती आहे. लेकिन आपको चर्च के बारे में नहीं मालूम कि आपका चर्च कौन सा पण है. तुम्हाला चर्च विषयी निश्चितता नाहीये की तुमचं चर्च कोणतं आहे. आप ऐसे बात ना करें कभी भी तुम्ही कधी असं बोलू नका कि मैं हर चर्च में, आप जाइए चर्च में, मना नहीं कर रहा हूँ चर्च का, लेकिन आपका खुद का घर, आपका खुद का आत्मिक घर होना महत्वपूर्ण आणि है. मी सगळीकडे जातो असं म्हणणं योग्य नाही. तुम्ही जा, त्याच्या विरोधात मी नाही, पण तुमचं एक आत्मिक घर, एक निश्चित असं चर्च मंडळी असणं फार गरजेचं जिस आहे. प्रकार अपने घर पे हम दिन भर काम करते हैं और शाम को जब घर पे जाते हैं तो हमें विश्राम मिलता है, जसं दिवसभर काम करून जेव्हा आम्ही आपल्या स्वतःच्या घरी जातो आणि त्या ठिकाणी जाऊन आम्हाला विश्राम एक मिळतो ताजगी महसूस होती है, आणि आम्हाला ताजगी येते, वैसे ही हमारा जो चर्च, जो हमारा घर है, वहां पर हमें ताजगी महसूस होती है. तसंच आमचं चर्च, आमचं घर जे आहे त्या ठिकाणी येऊन आम्हाला स्फूर्ती मिळते एक हमें ताजगी और हमें प्रोत्साहन मिलता है, आणि आम्हाला प्रोत्साहन मिळतं. हमें वहां पे विसावा मिलता है, विश्राम मिलता त्या है. ठिकाणी आम्हाला विसावा आणि विश्राम मिळतो. इसलिए मैं आपसे कहना चाहता हूँ कि आपका एक घर होना बहुत जरूरी आणि है. म्हणून मला तुम्हाला सांगायचं की तुमचं एक निश्चित घर असणं गरजेचं आहे. क्यों आपको निश्चित घर होना चाहिए, आणि का निश्चित घर असायला हवं क्यों आहे? आपके पास में एक अच्छा चर्च होना का चाहिए. तुमच्याकडे एक चांगलं चर्च असणं गरजेचं आहे? मैं आपसे कहना मी चाहता हूँ तुम्हाला सांगू इच्छितो, क्योंकि ये चर्च किसी इंसान ने नहीं बनाया, हे जे चर्च आहे ना कुणा व्यक्तीने नाही बनवलं, किसी मनुष्य की योजना नहीं है, कुठल्या मनुष्याची योजना नाही ये आहे. परमेश्वर ने चर्च को बनाया ही है. परमेश्वर आहे ज्याने हे चर्च बनवलंय. 32, 16, 18 से 19 में लिखा है. आणि मत्तई 16, 18 ते 19 मध्ये लिहिलंय. यीशु यहाँ कहते हैं आणि येशू या ठिकाणी मैं म्हणतो, अपने चर्च को बनाऊंगा, मी आपली मंडळी बनवेन, मैं अपनी कलीसिया को मी बनाऊंगा. आपली मंडळी रचीन. इसका मतलब ये है याचा अर्थ हा, जो चर्च है जे मंडळी आहे ये संकल्पना किसी मनुष्य की ओर से नहीं आई ही है, संकल्पना कुठल्याही मनुष्याकडून आलेली ये नाही, परमेश्वर की ओर से आई हुई संकल्पना है. देवाकडून आलेली संकल्पना ये आहे. परमेश्वर ने बनाया हे है, परमेश्वराने ये बनवलंय, यीशु ने बनाया है. येशूने बनवलंय. इस चर्च को बनाने के लिए यीशु मसीह उस क्रूस पर
क्रूस पर गाड़े गए हैं। आणि हे मंडळी बनवण्यासाठी त्या वधस्तंभावर येशूने आपला प्राण दिलाय यीशु ने इस चर्च को बनाने के लिए अपने लहू को बहाया आणि है। हे मंडळी घडवण्यासाठी येशूने आपलं रक्त सांडलंय यीशु ने इस कलीसिया के लिए अपना 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 मूल्य दिया है। आणि येशूने या मंडळीसाठी आपलं मोल और चुकवलं यीशु मसीह कह रहे हैं कि मैं अपनी कलीसिया को बनाऊंगा। आणि येशू म्हणतो मी आपली मंडळी रचीन। यीशु मसीह अपनी चर्च को बना रहा है येशू ख्रिस्त आपली मंडळी बनवत आहे और आखिरी दिनों में हम जी रहे हैं। आणि आता शेवटच्या दिवसांमध्ये आम्ही आहोत। अब यीशु मसीह हमें लेने के लिए, उसके चर्च को लेने के लिए, उसके परिवार को लेने के लिए, उसके कलीसिया को लेने के लिए बहुत जल्दी आ रहा आणि है। लवकरच आमचा येशू आपल्या मंडळीला आम्हाला घेण्यासाठी, त्याच्या वधूला घेण्यासाठी येत आहे। इसलिए परिवार हम तैयार हो जाएं, आणि म्हणून कुटुंब आपण तयार होऊया, चर्च हम तैयार हो जाएं। मंडळी आपण तयार होऊया, उसके चर्च को लेने के लिए यीशु मसीह जल्दी आ रहा है। कारण की त्याच्या मंडळीला घेण्यासाठी येशू लवकरच येत आहे। यीशु ने कहा है येशू मैं मेरे चर्च को बनाऊंगा मी माझी मंडळी रचीन। और वो हर जगह पूरी दुनिया के अंदर यीशु अपने चर्च को बनाते जा रहा आणि है। संपूर्ण जगामध्ये येशू आपल्या मंडळ्या बनवत आहे। चर्च सिर्फ ये बिल्डिंग नहीं है, चर्च म्हणजे फक्त एक इमारत नाहीये, सीमेंट कॉन्क्रीट की बिल्डिंग नहीं है। सिमेंट आणि त्याचं एक इमारत नाहीये। हमारा इकट्ठा होना, विश्वासियों का इकट्ठा होना, यीशु के लहू से धोए हुए लोगों का इकट्ठा होना, वही एक चर्च है। येशूच्या रक्ताने धुतल्या गेलेल्या लोकांचं एकत्रित येणंच एक चर्च आहे। चाहे वो पेड़ के नीचे हो, जो खुले आकाश आसमान में हो, या किसी बिल्डिंग में हो, जब उसके विश्वासी इकट्ठा होकर जब मिलते हैं वो एक चर्च बन जाता है। आणि ज्या वेळेस त्याच्या विश्वासणारे, त्याच्या रक्ताने धुतलेले लोक, मग ते झाडाखाली असू देत, मोकळ्या आकाशाखाली असू देत, ते एकत्र येतात, तीच मंडळी आहे। उनका इकट्ठा होना ही ये चर्च को दर्शाता कारण है, त्यांचं एकत्रित येणंच मंडळी दर्शवतं। क्योंकि आपको और मुझे परमेश्वर ने बनाया है। तुम्हाला आणि मला परमेश्वराने घडवलंय हमारे अतीत को परमेश्वर ने माफ कर दिया है। आणि आमचं जे इतिहास आहे, आमचं जे अतीत आहे, त्याला परमेश्वराने माफ केलं। हमारा अतीत जो है पापों में था। कारण आमचं अतीत हे पापमय होतं। हमारा अतीत जो था भयंकर परिस्थितियों में था, ते आमचं अतीत जे होतं ते भयंकर परिस्थितीचं होतं। लेकिन यीशु मसीह ने हमें वहां से निकाला है, पण येशूने आम्हाला तिथून काढलंय, उसके लहू से धो के साफ सुथरा किया त्याच्या है रक्ताने धुवून साफ सूफ केलंय और आपको और मुझे कलीसिया में लेकर आया आणि है। तुम्हाला आणि मला मंडळीमध्ये घेऊन आला। आप और मैं जब इकट्ठा होते हैं तो एक चर्च बनते आणि हैं। तुम्ही आणि मी जेव्हा एकत्रित येतो तेव्हा एक मंडळी बनते। सब मिलकर कहें मैं एक चर्च हूँ। अपने पड़ोसी को बोलना मैं एक चर्च हूँ। मैं एक चर्च। और इस चर्च का जो सिर है, इस चर्च का जो मस्तक है वो यीशु मसीह आणि है। या मंडळीचा मस्तक जो कोण आहे तर तो येशू ख्रिस्त आहे। इफिसियों का 5:23 में लिखा आणि है इफिस 5:23 असं सांगतं मसीह कलीसिया का सिर है। की ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक आहे ये कलीसिया का जो हेड है, कलीसिया का जो मस्तक है वो प्रभु यीशु मसीह आणि है। मंडळीचा मस्तक जो आहे प्रभु येशू ख्रिस्त आहे। इस चर्च का स्वामी और मालिक यीशु मसीह या है। मंडळीचा स्वामी, त्याचा मालक येशू ख्रिस्त आहे। हमें तो प्रभु ने जिम्मेदारी दी है, उस जिम्मेदारी को हम निभा रहे हैं। आणि आम्हाला जी जबाबदारी परमेश्वराने दिली ती आम्ही फक्त पाळत आहोत। लेकिन इसका जो हेड है, इसका जो मस्तक है, ना भूलें वो यीशु मसीह पण है। हे विसरू नका की याचा जो मस्तक आहे तो येशू ख्रिस्तच आहे और यीशु मसीह इसका मस्तक होना आणि चाहिए। येशू ख्रिस्तच याचा मस्तक असायला हवा। इतना नहीं, एवढंच इस नाही, कलीसिया से मसीह ने प्रेम किया है। या मंडळीने परमेश्वरावरती प्रेम केलंय। मसीह कलीसिया से प्रेम करता है। परमेश्वर मंडळीवर प्रेम करतो इतना प्रेम उसने किया, इतना प्रेम किया कि उसने कलीसिया के लिए अपने आप को दे दिया। आणि एवढं प्रेम त्यांनी केलं की मंडळीसाठी त्यांनी स्वतःचा प्राण देऊन टाकला। इफिस 5:25 से लेकर 27 वचन में इस बात को लिखा है आणि इफिस 5:25 पासून 27 पर्यंत ही गोष्ट लिहिलेली कि आहे वो कलीसिया से प्रेम करने वाला की है। तो मंडळीवरती प्रेम करणारा सुनिए, आहे। यीशु मसीह पर विश्वास करने वाले, उद्धार पाए हुए लोग, आपको और मुझे भी कलीसिया से प्रेम करने वाला होना आणि म्हणून चाहिए। लक्षात घ्या, विश्वासणारे, तारण पावलेले लोक हो, तुम्हाला देखील मंडळीवरती प्रेम करणारा असलं प्रेम करना पाहिजे। वो होता है जिसके पास में प्रबल इच्छा है कि मुझे वहां जाना है, वहां जाना है, वहां जाना आणि है। प्रेम करणं याचा अर्थ मंडळीमध्ये येण्याची प्रबळ इच्छा की मला त्या ठिकाणी जायचं आहे। इसलिए दाऊद जो कहता है भजन संहिता के अंदर, मैं प्रबल इच्छा मेरे अंदर है कि मैं तेरे भवन में आऊं। आणि म्हणून दावीद स्तोत्र संहितामध्ये म्हणतो, मला तुझ्या मंदिरामध्ये येण्याची प्रबळ इच्छा आहे। और हमें ये प्रबल इच्छा हमेशा जागरूक रखना आणि है, ही प्रबळ इच्छा आमच्यातली नेहमी आम्हाला जागरूक ठेवायची, क्योंकि चर्च में, उसकी कलीसिया में परमेश्वर यीशु मसीह मिलता है। कारण की मंडळीमध्येच परमेश्वर आम्हाला भेटतो। और देखिए
जब मैं इसको पढ़ रहा था, आणि जेव्हा मी हे वाचत होतो मैं यीशु मसीह के जीवन में एक चीज को देखा मैंने। आणि मी येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये एक गोष्ट पाहिली। हर समय सब्बात के दिन में वो आराधनालय में जाता था। प्रत्येक वेळेला शब्बात दिवशी तो आराधनालयामध्ये मैं जायचा। जब बाइबल को पढ़ा तो उसने एक भी सब्बात दिवस मिस नहीं किया है। आणि जेव्हा बायबल वाचत होतो तेव्हा मी पाहिलं की त्यांनी एकही शब्बात दिवस वाया घालवला नाही। उसके जीवन का हर एक सब्बात दिन, हर एक उसकी ये आदत थी कि वो मंदिर में जाए, उस आराधनालय में जाए, सब्त के दिन जाए और परमेश्वर की आराधना आणि करे। प्रत्येक शब्बात दिवशी आराधनालयामध्ये जाण्याचं त्याचा एक रीत होती, त्याचे ते जाण्या तो नेहमी तो जात असायचा। लूक इसका 14-16-17 वचन में लिखा है, लूक याचा 4 अध्याय 16 आणि 17 वचनामध्ये वो लिहिलं। नासरत में आया तो नासरेतामध्ये आला, और वहां पे पाला पोसा गया त्याच ठिकाणी लहानाचा मोठा और झाला अपनी रीति के अनुसार, आणि आपल्या परिपाठाप्रमाणे रीति के अनुसार, परिपाठा प्रमाणे, इसका मतलब होता है उसकी ये आदत थी। आणि रीती अनुसार किंवा परिपाठ याचा अर्थ की ही त्याची सवय होती। वो शब्द के दिन आराधनालय में जाकर पढ़ने के लिए खड़ा हुआ। आणि शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन तो वाचन करण्यास उभा राहिला। इसका मतलब ये है, याचा अर्थ हा मेरे यीशु मसीह को कि ये आदत थी कि वो हर सब्बात के दिन आराधनालय में जाकर परमेश्वर के वचन को पढ़े और प्रभु के माझ्या महिमा येशूची करे। ही सवय होती की प्रत्येक शब्दात दिवशी त्याने मंदिरात जावा आणि देवाच्या वचनाचा अभ्यास करावा। ये हमारी आदत होना चाहिए। आमची देखील ही सवय असायला पाहिजे। शायद मैं सब्बात दिन की संडे, मुझे सब लोग कहते हैं शनिवार सब्बात है, मेरे लिए तो हर एक दिन सब्बात है सर, आणि काही लोक म्हणतात की नाही शनिवारी शब्दात दिवस, माझ्यासाठी तर सर्व दिवस शब्दात आहे। क्योंकि हर दिन मेरे यीशु ने बनाया है कारण प्रत्येक दिवस माझ्या येशूने और बनवला आहे हर दिन मैं सब्बात पालता हूँ। आणि रोज मी शब्दात पाळू शकतो। और एक दिन मिलता है मैं जब इकट्ठे होकर हम उस सब्बात को पालें। पण एक दिवस आपण निश्चित केला त्या एकत्र येऊन आम्ही तो शब्दात और पाळावा। आप कहीं भी हो, मग तुम्ही कुठेही आपको असा, इमरजेंसी आपके काम के लिए शायद बाहर जाना पड़े, कदाचित तुम्हाला अर्जंट तुमच्या कामासाठी बाहेर जावं लागेल, आप जहां भी जाएं, पण तुम्ही ज्या ठिकाणी जाल आप सब्बात को कभी मिस मत तुम्ही करना। शब्दात कधीच व्यर्थ घालू नका। आप परमेश्वर की आराधना के लिए कहीं ना कहीं जाना, तुम्ही कुठे ना कुठे देवाच्या आराधनेसाठी जा, उसको मत मिस करना। त्याला तुम्ही घालवू नका तसं। अब क्यों हम कलीसिया क्यों आते हैं? आणि आम्ही मंडळीमध्ये का येतो? क्यों कलीसिया हमारे लिए महत्वपूर्ण है? का ही मंडळी आमच्यासाठी महत्वपूर्ण आहे? पहली बात, पहिली गोष्ट, कलीसिया में हमें छुटकारा मिलता है। मंडळीमध्ये आम्हाला सुटका मिळते। उस परमेश्वर के भवन में हमारा छुटकारा है। देवाच्या भवनामध्येच आमची सुटका आहे। यीशु मसीह के जीवन में जब हम पढ़ते हैं, येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये जेव्हा आम्ही पाहतो, मत्ती का 4:23 वचन, मत्तयाचं 4 अध्याय 23 वचन, मत्ती का 9:35 वचन, मत्तयाचं 9 अध्याय 35 वचन, मार्क इसका पहला अध्याय 39 वचन। मार्क याचा पहिला अध्याय 39 वचन। इन जब वचनों में हम जब पढ़ते हैं, आणि जेव्हा अशी वचनं आम्ही वाचतो, यीशु सब नगरों और गांव में घूमता था आणि येशू गावागावांमधून फिरत होता और वो उपदेश करता था उसके चर्च के अंदर आणि जाकर। मंडळांमध्ये जाऊन तो उपदेश करत होता वो वहां पर चर्च में जाकर वो सिखाता था। आणि मंडळांमध्ये जाऊन तो शिकवत होता। क्या सिखाता था? काय शिकवत होता? परमेश्वर के राज्य का सुसमाचार देवाच्या राज्याची सुवार्ता और हर प्रकार की बीमारी को वहां ठीक करता आणि था। प्रत्येक आजार तो बरे करत होता हर एक दुर्बलता को वहां पे ठीक करता था। आणि प्रत्येक जे निर्बल त्यांना तो बरा करत होता दुष्ट आत्माओं को आराधनालय में निकालता आणि था। दुष्टात्मे देखील आता आराधनालयामध्ये तो काढत असे। इसका मतलब ये है, याचा अर्थ हा, आराधनालय ऐसी जगह है आराधनालय अशी जागा जहाँ आहे पे आपको छुटकारा मिलता ज्या है। ठिकाणी तुम्हाला मला सुटका मिळते। किसी भी प्रकार की दुर्बलता क्यों ना हो, मग कुठल्याही प्रकारची दुर्बलता असू दे, किसी भी बीमारी क्यों ना हो, मग कुठली रोग असू दे, किसी प्रकार की दुष्ट आत्मा ग्रस्त व्यक्ति क्यों ना हो, आणि कुठल्याही प्रकारचा दुष्टात्म्याने ग्रस्त व्यक्ती असू दे, मेरा यीशु उसके चर्च में छुटकारा देता है। माझा येशू त्याच्या मंडळीमध्ये सुटका देतो। क्योंकि चर्च ये छुटकारे का स्थान है। कारण की मंडळी ही सुटकेचं स्थान आहे। जैसे हॉस्पिटल बीमारियों का इलाज करने के लिए है, जसे जो हॉस्पिटल्स आहेत, दवाखाने आहेत, ते रोगांना बरे करण्यासाठी आहे, वैसे चर्च भी है तसंच मंडळी देखील आहे कि वो शापित लोगों को उनके शाप से छुटकारा की देता है। शापित लोकांना त्यांच्या शापापासून या ठिकाणी सुटका मिळेल। उनके पापों की मुक्ति चर्च के अंदर होती है, त्यांच्या पापांची मुक्तता त्यांना या मंडळीमध्ये मिळते। यीशु मसीह के नाम में, येशूच्या नावामध्ये, यीशु मसीह के नाम में। येशूच्या नावामध्ये। इसलिए कभी भी अपने आप को हम चर्च में बनाए रखें। आणि म्हणून नेहमी आम्ही स्वतःला मंडळीमध्ये स्थिर करावं। हम मनुष्य हैं, आम्ही मनुष्य आहोत। किसी न किसी तरह के हम कई प्रकार से कई
चीजों में की चपेट में आ जाते हैं आणि बऱ्याचशा वेळेला आम्ही बऱ्याचशा गोष्टींच्या मध्ये बऱ्याचशा गोष्टींनी घेरले जातो और वो अगर वो कुछ चीज के चपेट में हम आते हैं आणि जर कुठल्या गोष्टीने आम्ही घेरले गेलो एक ही जगह छुटकारा मिलने वाला है त्याच्यातून सुटका आम्हाला एकाच ठिकाणी वो आहे है परमेश्वर का परिवार आणि में। ते आहे परमेश्वराचं कुटुंब वो है यीशु के चर्च में। ते आहे येशूच्या मंडळीमध्ये इसीलिए चर्च में आना महत्वपूर्ण आणि है। म्हणून मंडळीमध्ये येणं महत्वपूर्ण आहे देखिए आराधनालय में एक सूखा दाहिना हाथ का सूखा एक व्यक्ति चर्च में बैठा हुआ है। आणि आराधनालयामध्ये आम्ही पाहतो की एक हात वाळलेला माणूस त्या ठिकाणी बसलेला आहे मत्ती इसका 12 अध्याय 9 से 14 वचन में लिखा है। मत्तई याचा 12वा अध्याय 9 ते 14 वचनामध्ये आप लिहिलेलं सिर्फ आहे. सुनते रहें तुम्ही फक्त ऐका और लिखते रहें। आणि लिहा वहां पे एक आराधनालय में एक आदमी बैठा हुआ है, आणि त्या ठिकाणी आराधनालयामध्ये एक व्यक्ति बसलेला आहे उसका हाथ सूखा है। त्याचा हात सुकलेला आहे हाथ सूखा सूखा होने का मतलब क्या है? हात सुकलेला याचा अर्थ काय उसका हाथ काम नहीं कर रहा है, त्याचा हात काम करत नाहीये उसका हाथ आगे नहीं बढ़ पा रहा है, त्याचा हात पुढे जात नाहीये उसका हाथ निर्जीव हो गया त्याचा है हात निर्जीव झालेला और वो आहे अपने हाथ को सूखे हाथ को लेके घूम रहा है। आणि तो आपला वाळलेला हात घेऊन फिरत आहे इसका मतलब ये है याचा अर्थ हा वो अपने हाथों से काम नहीं करता तो है, आपल्या हाताने काम नाही करत उसका आहे. उसका हाथ काम करना बंद कर दिया त्याचा है। हाताने काम करणं बंद केलंय कई बार हमारे जीवन के अंदर हमारे हाथ सूख जाते हैं, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आमचा हात जो आहे तो वाळतो निर्जीव हो जाते हैं। निर्जीव होतो हम बहुत काम करते बहुत कष्ट करते लेकिन हमें फल नहीं मिलता आम्ही है। खूप कष्ट आणि काम करतो पण आम्हाला त्याचं फळ मिळत नाही हाथों से काम किया जाता है हाताने काम केलं और ये जातं दर्शक है जब हमारे हाथ अच्छे हो तो हम काम कर सकते आणि हैं, हे दर्शक आहे जेव्हा आमचे हात चांगले असतील तरच आम्ही काम लेकिन करू ये शकतो. व्यक्ति का हाथ सूखा हुआ पण या है। व्यक्तीचा हात वाळलेला आहे अब वो आराधनालय में बैठा हुआ है। आणि तो आराधनालयामध्ये यीशु बसलेला मसीह ने आहे. उसकी ओर देखा, येशूने त्याच्याकडे पाहिलं यीशु मसीह ने कहा उस मनुष्य को जो हाथ से सूखा हुआ है अपने हात को बढ़ा, आणि येशू म्हटलं जो वाळलेल्या हाताला हाताचा मनुष्य त्याला म्हटलं की तुझा हात पुढे अपने कर हाथ को तो बढ़ा। आपला हात पुढे जब उसने अपने हाथ को आणि बढ़ाया जेव्हा त्याने त्याचा हात पुढे केला और वचन कहता है कि उसका दूसरा हाथ था उसी तरह उसका हात अच्छा हो आणि गया। वचन असं सांगतं की दुसरा जो हात त्याचा चांगला होता त्याचप्रमाणे हा हात देखील त्याचा चांगला मैं झाला. आपसे कहना चाहता मी हूँ तुम्हाला सांगू अगर इच्छितो आपके हाथ आज सूख गए जर हैं, आज तुमचे हात वाळलेले आहेत, आपके हाथ काम नहीं कर रहे तुमचे हैं, हात काम नाही करत आहेत, आप काम करते करते आपका काम आगे नहीं बढ़ पा रहा आणि है तुम्ही काम करत आहात लेकिन परंतु तुमचं काम पुढे जात और नाही आज आप आराधनालय में बैठे हुए आणि हैं, तुम्ही आराधनालयामध्ये मेरा बसलेला आहात. यीशु आपसे कहता है कि अपने हाथ को आगे बढ़ा माझा येशू तुम्हाला म्हणतो की आपला हात पुढे कर और आप अपने हाथ को आगे बढ़ाएं। आणि तुम्ही तुमचा हात पुढे करा. आपका काम रुका हुआ है, तुमचं काम थांबलेलं आहे, आपका काम आगे नहीं बढ़ पा रहा है, काम पुढे जात नाही आप सफलता प्राप्त नहीं कर पा आणि रहे, तुम्हाला यश मिळत आप नाही यशस्वी जीवन नहीं जी पा रहे आणि हैं। यशस्वी जीवन आज नाही. मेरा यीशु यहाँ बैठे हुए लोगों को कह रहा है कि अपने हाथ को तू बढ़ा। आज माझा येशू या ठिकाणी बसलेल्या लोकांना म्हणेल की तुम्ही तुमचा हात पुढे करा. आज मेरा यीशु उस हाथ को छुएगा आज माझा येशू त्या हातांना शिवेल और आपका हाथ अच्छा हो आणि जाएगा तुमचा हात बरा और होईल अगले रविवार को आप गवाही देंगे आणि पुढच्या रविवारी तुम्ही साक्ष द्या मेरे यीशु ने मेरे काम को सफलता दी है। माझ्या येशूने माझ्या कामामध्ये मला यश दिलं. आराधनालय वो जगह है आराधनालय अशी जागा आहे जहाँ पर सूखे हुए हाथ ठीक हो जाते ज्या हैं। ठिकाणी वाळलेले हात बरे होतात. आराधनालय वो जगह है आराधनालय अशी जागा आहे निर्जीव हाथ भी निर्जीव हात देखील सजीव हो जाते हैं। सजीव होतात. इसलिए आराधना में आप और मैं आए। आणि म्हणून आराधनालयामध्ये तुम्ही आणि मी यावं. आराधनालय में एक अशुद्ध आत्मा ग्रस्त एक व्यक्ति बैठा हुआ है। आराधनालयामध्ये एक अशुद्ध आत्माग्रस्त व्यक्ती बसलेला आहे. वचन कहता है वचन असं उस सांगतं आराधनालय में बैठे हुए एक व्यक्ति के जीवन के अंदर अशुद्ध आत्मा काम करता है। आराधनालयामध्ये बसलेल्या एका व्यक्तीच्या जीवनामध्ये अशुद्ध आत्मा काम करतो. अशुद्ध आत्मा का मतलब क्या है? अशुद्ध आत्मा याचा अर्थ काय? अशुद्ध का मतलब होता है गंदगी में रखने वाली आत्मा, अशुद्ध याचा अर्थ घाणेरडेपणामध्ये ठेवणारा आत्मा, पाप में जकड़ कर रखने वाली आत्मा, पापामध्ये जकडून ठेवणारा आत्मा गंदगी में रखने वाली आत्मा। आणि घाणीमध्ये ठेवणारा आत्मा. एक व्यक्ति आराधनालय में बैठा है। एक व्यक्ती आराधनालयामध्ये बसलेला मार्क आहे इसका 1 अध्याय 21 से 26 वचन के आणि अंदर मार्क याचा पहिला अध्याय 21 ते 26 ऐसा वचनामध्ये व्यक्ति बैठा हुआ है। असा व्यक्ती बसलेला आहे. शायद वो सोचता होगा कि मेरी गंदगी को कौन साफ करेगा, कदाचित तो विचार करत असेल की माझी घाण कोण साफ करेल. लेकिन वहाँ यीशु खड़ा हुआ पण त्या है। ठिकाणी येशू उभा आहे. वहाँ आराधनालय में एक मनुष्य था आराधनालयामध्ये जो मनुष्य होता जिसमें एक अशुद्ध आत्मा थी। ज्याच्यामध्ये एक अशुद्ध आत्मा जब होती. उसने यीशु मसीह को देखा जेव्हा त्याने येशूला वो पाहिलं चिल्ला उठा, तो ओरडला, वो चिल्ला उठा, ओरडला, तू यीशु नासरी है, तू नासरत कर येशू तू आहे. हमें नष्ट करने क्यों आया तू है? आमचा नाश करायला तू का आला?
पवित्र परमेश्वर का पवित्र जन है। तू पवित्र परमेश्वराचा पवित्र पुत्र आहे. जब अशुद्ध आत्मा यीशु को देखती है, जेव्हा अशुद्ध आत्मा येशूला पाहते वो चिल्ला उठती है, ती ओरडून निघते, मेरा यीशु कहाँ पर है? हे माझा येशू कुठे आहे? उसके आराधनालय, उसके मंदिर में घूमने वाला त्याच्या परमेश्वर है। आराधनालयामध्ये त्याच्या मंदिरामध्ये फिरणारा तो येशू कितने आहे. भी दुष्ट अशुद्ध आत्मा लगा हुआ व्यक्ति क्यों ना हो, मग किती अशुद्ध आत्मा लागलेला व्यक्ती असे ना का, उस मंदिर में आके, उस चर्च में आके मेरा यीशु उसको छुटकारा देता त्या है। मंदिरामध्ये येऊन, आराधनालयामध्ये येऊन परमेश्वर त्याला सुटका देईल. और अशुद्ध आत्मा अशुद्ध जो आत्मा जीवन को गंदा करने वाली है, जीवनाला खराब करणार पाप आहे, में पकड़ कर रखने वाली है, पापामध्ये जकडून ठेवणार आहे. कलीसिया के अंदर उसे शुद्धता मिलती है। मंडळीमध्ये त्याला शुद्धता मिळते. चर्च वो जगह है मंडळी अशी जागा जहाँ आहे पे शुद्धता मिलती ज्या है, ठिकाणी शुद्धता मिळते, जहाँ पे पाप से छुटकारा ज्या मिलता है, ठिकाणी पापापासून सुटका मिळते, जहाँ से गंदगी हमारी दूर होती है। ज्या ठिकाणी आमचं जी घाण आहे ती दूर होते. सुनिए, ऐका, इसीलिए आराधनालय में आना बहुत जरूरी आणि है। म्हणून आराधनालयामध्ये येणं फार हम गरजेचं हफ्ते आहे. भर बाहर रहते हैं, आम्ही पूर्ण आठवडा बाहेर राहतो, हम अलग अलग लोगों से मिलते हैं, आम्ही निरनिराळ्या लोकांना भेटतो, अलग अलग चीजों को देखते हैं, वेगवेगळ्या गोष्टी पाहतो, हमारी आंखों से, हमारे कानों से, हमारी जुबान से हम कई बार अशुद्ध हो जाते आणि हैं। आमच्या डोळ्यांनी, आमच्या कानांनी, आमच्या जिभेनी आम्ही कितीतरी वेळा अशुद्ध होतो. अलग अलग लोगों के बीच में हम रहते हैं, वेगवेगळ्या लोकांच्या मध्ये आम्ही जहाँ पे राहतो, हमारा जीवन अशुद्ध हो सकता त्या है। ठिकाणी आमचं जीवन अशुद्ध होऊ लेकिन शकतं. जब चर्च में आते हैं, परंतु जेव्हा आम्ही चर्च मध्ये उसके येतो, वचन को जब सुनते ते हैं, वचन जेव्हा ऐकतो, यीशु ये वचन है, येशूच वचन यीशु ये आहे, शब्द है, येशूच शब्द और आहे. वचन कहता है, बाइबल कहती आणि है, बायबल असं सांगतं, उसके शब्द के द्वारा आप और मैं शुद्ध हो जाते त्याच्या हैं। शब्दाच्या द्वारे तुम्ही आणि मी शुद्ध होतो, उसके शब्दों के द्वारा, यीशु शब्द के द्वारा आप और मैं, हमारा जीवन स्वच्छ हो जाता आणि है। येशूच्या शब्दाच्या द्वारे तुमचं आणि माझं जीवन स्वच्छ होतं. इसलिए आप और मैं जब आराधनालय में आणि आए म्हणून तुम्ही आणि मी जेव्हा आराधनालयामध्ये येऊ, और ये कहकर हे आए, म्हणून येऊ, खुदा मैं हफ्ते भर बाहर था, प्रभू मी आठवडाभर बाहेर होतो, बहुत सारी चीजों ने शायद मुझे गंदा कर दिया होगा, बऱ्याचशा गोष्टींमुळे कदाचित मी अशुद्ध झालो आज असेल. तेरे वचन मेरे अंदर आने दो, आज तुझी वचन माझ्या आतमध्ये जो येऊ दे, मेरे शरीर को, मेरी आत्मा को, मेरे प्राण को शुद्ध कर सकते जे हैं। माझं शरीर, प्राण आणि आत्म्याला शुद्ध करेल. हम हफ्ते भर अपने एक शर्ट पहन नहीं सकते, आम्ही पूर्ण आठवडा एक शर्ट नाही घालू अगर शकत, आप घूमेंगे तो आपका शर्ट गंदा हो जाएगा, आणि तुम्ही फिरलात तर तुमचं शर्ट घाण होणार आहे, उस गंदगी को निकालने के लिए आप उसको धोते हैं। आणि मग ते स्वच्छ करण्यासाठी तुम्ही त्याला धुता. वैसे हमारा आत्मा प्राण है, तसंच आमचा आत्मा आहे, जो प्राण आहे, कई बातों को देखकर गंदा हो जो सकता है, बऱ्याचशा गोष्टींना बघून अशुद्ध होऊ लेकिन शकतो. यीशु के चर्च में, परंतु येशूच्या उसकी मंडळीमध्ये, कलीसिया के अंदर, त्याच्या मंडळीमध्ये, उसके लहू से धोकर, उसके वचनों से धोकर आपको मुझे शुद्ध करता त्याच्या है, रक्ताने आणि त्याच्या वचनाने धुवून तो आम्हाला शुद्ध वो करतो, हमें स्वच्छ करता तो है। आम्हाला शुद्ध करतो. इसलिए कभी भी चर्च में ना आने के लिए बहाने ना आणि करना, म्हणून कधीही चर्चला येण्यासाठी कुठलीही कारण देऊ नका, कभी कारण मत दे। कधी कारण देऊ नका. ये वो जगह ही है अशी जागा जो आहे हमारी जिंदगी को स्वच्छ जी करती है, आमचं जीवन शुद्ध करते. इसलिए चर्च को महत्व देना है। आणि म्हणून चर्चला आम्हाला महत्व द्यायचं आहे. यीशु एक बार वापस आराधनालय में खड़े थे, आणि येशू पुन्हा आराधनालयामध्ये उभे होते. वहां पर एक 18 साल की एक और 18 साल से पीड़ित एक औरत वहां पर है। आणि त्या ठिकाणी 18 वर्षांनी पीडित अशी एक स्त्री आहे. यीशु मसीह चर्च में आकर उपदेश कर रहे हैं। येशू त्या मंडळीमध्ये येऊन उपदेश करत आहेत. लूक इसका 13 अध्याय 10 से लेकर 13 वचन तक, लूक याचे 13 अध्याय 10 ते 13 वहां वचनामध्ये पे 18 वर्ष से एक दुर्बल करने वाली दुष्ट आत्मा से ग्रस्त एक महिला है। आणि त्या ठिकाणी 18 वर्षाचा विकाराचा आत्मा लागलेली एक स्त्री आहे. सुनिए मेरी बात को ध्यान से सुने, या ठिकाणी ऐका, वो कुबड़ी हो गई है। ती कुबडी आहे. कुबड़ी का मतलब है वो ठीक से चल नहीं पा रही कुबडी है, याचा अर्थ ती सरळ चालू नाही वो शकत, झुककर चलती है, ती वाकून वो चालते, सीधी खड़ी नहीं हो ती सकती है। नीट उभी नाही राहू शकत. वचन कहता है, वचन असं म्हणतं, यीशु ने उसको देखकर उसे बुलाया, येशूने तिला बोलवलं आणि तिला पाहिलं आणि बोलावलं. जो झुककर चलने वाली स्त्री थी, जी वाकून चालणारी स्त्री होती, वो झुककर यीशु मसीह के पास में आती है। ती वाकून येशू मसीहकडे येते. बाइबल कहती है बायबल असं वो म्हणतं, ठीक से खड़ी नहीं हो पा ती रही है। नीट उभी नाही राहू शकत कई आहे. बार हमारे जिंदगी में हम ठीक से खड़े नहीं हो पाते, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये आम्ही सरळ उभे नाही राहू कई शकत. बात हमें पकड़ लेती है जिसकी वजह से हम झुक जाते आणि हैं, अशा बऱ्याचशा गोष्टींनी आम्ही जकडले जातो आणि आम्ही आमच्या जीवनामध्ये वाकतो हम आगे बढ़ नहीं पाते आणि हैं, त्यामुळे आम्ही पुढे नाही जाऊ हम शकत. झुक कर चलते हैं, आम्ही वाकून हम चालतो, सीधा खड़ा नहीं हो आम्ही पाते। सरळ उभे नाही राहू कई शकत. बार हमारे जिंदगियों में, हमारे जीवन में ऐसी परिस्थिति आती है जो हमें झुका देती है, आणि बऱ्याचशा वेळेस आमच्या जीवनामध्ये अशी परिस्थिती येते ज्याच्यामुळे आम्ही वाकून जातो हम सीधा खड़ा नहीं हो आणि पाते। सरळ उभे नाही राहू शकत. ऐसी एक स्त्री एक चर्च में थी, अशीच एक स्त्री एका मंडळीमध्ये होती यीशु मसीह ने उपदेश करते हुए उसको देखा, आणि येशूने उपदेश करत असताना तिला वो पाहिलं, दुर्बल हो चुकी ती है। दुर्बल झालेली कई आहे. बार हमारे जीवन में ऐसी परिस्थिति आती है कि मैं दुर्बल बना आणि देती है, बऱ्याचदा आमच्या जीवनामध्ये अशा परिस्थिती येतात ज्यामुळे आम्ही दुर्बल होऊन ऐसे जातो. प्रश्न आते हैं कि हम दुर्बल बन जाते असे हैं। प्रश्न येतात की आम्ही दुर्बल होऊन जातो. सुनिए, ऐका, यीशु चर्च में खड़ा है,
येशू मंडळीत उभा आहे वो संदेश दे रहा है, तो त्या ठिकाणी वो संदेश उपदेश दे रहा है, उपदेश सिर्फ देते उपदेश देने का काम ही नहीं कर रहा आणि है, तेवढंच नाही करत आहे वो लोगों को देख रहा तर है। लोकांना पाहत कौन आहे कौन सी परिस्थितियों में लोग हैं, कोणकोणत्या परिस्थितीमध्ये आहेत उसे लोकं. एक औरत दिखाई दी त्याला एक स्त्री दिसली जो कुबड़ी थी, जी कुबडी होती जो सीधा खड़ी हो नहीं हो पा जी रही थी। सरळ उभी नवरू यीशु ने उसकी ओर देखा, येशूने तिच्याकडे उसको पाहिलं बुलाया तिला बोलवलं और उससे कहा, आणि तिला म्हटलं, हे नारी, हे स्त्री, तू अपनी दुर्बलता से छूट गई है, तू आपल्या विकारापासून मुक्त झाली आहे तू दुर्बलता से छूट गई आता है। तू तुझ्या विकारापासून मुक्त झाली यीशु मसीह ने आहे उस पे हाथ रखा, येशूने तिच्यावर हात जो ठेवला कुबड़ी थी, आज जी कुबडी जो होती सीधा नहीं चल पा रही जी थी, सरळ उभी नव्हती राहू वो शकत सीधी खड़ी हो ती गई। सरळ उभी राहिली इसका मतलब ये है, याचा अर्थ हा यीशु मसीह हमें सीधा चलाना चाहता है। येशू आम्हाला सरळ चालवू इच्छितो जिसने आपके जीवन को मोड़ के रख दिया ज्याने है, तुमचं जीवन झुकवून ठेवलेलं आहे जिसने आपके जीवन को पूरी तरह से आपको सीधा खड़ा नहीं होने दे रही है। आणि अशा काही गोष्टी ज्या तुम्हाला जीवनामध्ये सरळ उभे नाही राहू देत आहेत मेरा यीशु देखता है, माझा येशू पाहतो उसकी दुर्बलता को दूर करता आणि है। तिचा विकार तो दूर उसके करतो चर्च में वो घूमने वाला परमेश्वर त्याच्या है, मंडळीमध्ये फिरणारा तो वो परमेश्वर आहे. देखता है, तो पाहतो यीशु देखता है। येशू पाहतो और जो दुर्बलता से भरे हुए लोग हैं, आणि जे दुर्बलतेने भरलेले जो लोक आहेत सीधा खड़ा नहीं हो पा जे रहे हैं, सरळ उभे नाही राहू मेरा यीशु आज शकत उसको छुएगा। माझा येशू आज त्यांना स्पर्श करेल. आपकी दुर्बलता यीशु मसीह के नाम से दूर हो रही आणि है, तुमची दुर्बलता येशूच्या नावामध्ये दूर होत आहे दूर हो रही है। दूर होत आहे 18 साल ये लेडीज, ये महिला सीधी खड़ी नहीं हो पा रही है। 18 वर्ष ही स्त्री सरळ उभी नाही राहू शकत आहे उसके परिवार में ऐसी घटना घटी है कि वो पूरी तरह से मुड़ चुकी है। आणि अशी घटना तिच्या कुटुंबामध्ये झाली की ती पूर्णपणे झुकून शायद उसके गेलेली आहे. पति और पत्नी के बीच में ऐसी वजह होगी कदाचित त्याच्या पती पत्नीमध्ये काहीतरी कारण असेल जिसने उसकी कमर को मोड़ दिया है, ज्याने तिची कंबर झुकवलेली जिसने आहे उसके जीवन को सीधा खड़ा नहीं होने दे रही है। जेणेमुळे जीवनामध्ये ती सरळ नाही उभी राहू शकत आहे. आज मैं यीशु मसीह के नाम से प्रार्थना करता आज मी हूँ, येशूच्या नावामध्ये प्रार्थना यहाँ पे करतो कोई ऐसा व्यक्ति है जो सीधा खड़ा नहीं हो पा रहा उसके जीवन के अंदर, आणि या ठिकाणी असा कोणी व्यक्ती आहे की आपल्या जीवनामध्ये सरळ उभा नाही राहू आज यीशु शकत. मसीह को छुटकारा दे रहा आज है। येशू त्याला सुटका देत आहे मेरा यीशु आज से सीधा चलने के लिए तेरे को ताकत देगा। माझा येशू आजपासून सरळ चालण्यासाठी तुला सुटका देत आहे. आराधनालय में हम सीधे होते हैं। आराधनालयामध्ये आम्ही सरळ होतो. आराधनालय ऐसी जगह है जो हमें सीधा खड़ा करती है, आराधनालय एक अशी जागा आहे जी आम्हाला सरळ उभं करते. इसलिए आराधनालय में आने के लिए कभी मौके को मत आणि खोना। म्हणून आराधनालयामध्ये येण्याची संधी कधीच सोडू नका. कौन सा रविवार हमारे जीवन को पलट दे हमें नहीं मालूम, कुठला रविवार आपल्या जीवनाचा बदल घडून आणेल आम्हाला कळणार देखील नाही. इसलिए रविवार शब्बात के दिन जब जब मौका मिले आराधनालय में जाने का, तब तक मौके को मत खोना। आणि म्हणून रविवार शब्दात दिवशी ज्या ज्या वेळेला आम्हाला संधी मिळेल ती संधी आम्ही कधीच दवडू नये. आप खुश हैं? दुख नहीं है आपको? पड़ोसी को बोलना, खुश है कि भैया बहन खुश है क्या? खुश नहीं है तो आज खुश होंगे। मेरा यीशु यहाँ पर है, माझा येशू या ठिकाणी आहे. यीशु यहाँ है। माझा येशू या ठिकाणी जहाँ 2 आहे. या 3 मेरे नाम से जमा होते उनके बीच में मैं हूँ। ज्या ठिकाणी दोघे किंवा तिघे त्याच्या नावामध्ये एकत्र जमतात त्यांच्यामध्ये तो आहे. सृजनहार परमेश्वर, उद्धार करता परमेश्वर, रचयिता परमेश्वर हमारे बीच तो में है, रचनाकार, तो निर्माण करता परमेश्वर आमच्यामध्ये आहे. हमारे बीच में है। आमच्यामध्ये आहे. इतना नहीं, एवढंच जब नाही, हम आराधनालय में आते हैं जेव्हा आम्ही आराधनालयामध्ये येतो वहाँ पे दर्शन मिलता त्या है। ठिकाणी दर्शन मैंने मिळतं. अभी गवाही सुना पाटिल दादा की, मी आताच पाटील दादांची साक्ष उन्होंने ऐकली. कुछ महसूस किया। त्यांनी काहीतरी जाणीव त्यांना मैं यहाँ झाली. पर बैठा था, मैंने भी कुछ महसूस मी किया या ठिकाणी बसतो तो मला देखील काहीतरी जाणीव कि झाली यहाँ पे कुछ अलग है। की काहीतरी वेगळं या ठिकाणी मैंने आहे. मैंने स्पर्श को महसूस किया। आणि तो स्पर्शाचं जाणीव मला यहाँ झाली. पे कई लोगों ने स्पर्श को महसूस किया आणि या होगा। ठिकाणी बरेचसे लोक असं म्हणतात की मी त्या स्पर्शाची जाणीव मला झाली. इसलिए वचन से पहले आराधना में आना जरूरी है। आणि म्हणूनच वचना अगोदर आराधनेसाठी येणं हे गरजेचं आहे. दर्शन पाना है, दर्शन घ्यायचंय, प्रभु के चेहरे को देखना है। देवाचा चेहरा पाहायचा ये आहे. गाना गाकर तेरी तलाश करता हूँ और आ रहा है 12 बजे, हे माझे स्वर्गातील बापा, कैसा दर्शन होगा? कैसा दर्शन होगा? दर्शन कसं होणार? अगर उसकी तलाश करनी है, जर त्याला शोधायचंय आराधना में आ, तर आराधनेत या. उसके स्वर्ग को आराधना में लाकर वो उपस्थित रहता तो है। स्वर्ग त्या आराधनेमध्ये उतरून येतो. अगर आराधना में उसका दर्शन होता। आराधनेमध्ये त्याचं दर्शन होतं. जकरिया नाम का एक आदमी है जखर्या नावाचा एक जो व्यक्ती आहे, याजक है। जो याजक आहे. उसके समय के अनुसार वो मंदिर में जाकर प्रभु को धूप जलाता है।
आणि त्याच्या सवय अनुसार तो मंडळीमध्ये जाऊन धूप जाळतो. वो चर्च में जाता है, तो चर्च मध्ये जातो वहाँ धूप जलाने का काम करता आणि है, तिथे धूप जाळायचं काम करतो. और वो बाहर ही नहीं आ रहा है. आणि तो बाहेरच येत नाही सब लोग बाहर बैठ के प्रार्थना कर रहे आणि हैं, सर्व बाहेर बसून प्रार्थना सब करतात. इंतजार कर रहे हैं वो कब आएगा, सगळे वाट बघतात तो कधी येणार, कब आएगा, कधी येणार, कब आएगा, कधी येणार आहे, कब आएगा, कधी येणार आहे. इंतजार कर रहे हैं. वाट बघताय. जकरिया आया नहीं, जखरे आलाच नाही. वो अंदर अंदर बैठा हुआ तो है, आताच बसलेला वो आहे. धूप जलाने का काम कर रहा तो है, धूप जाळण्याचं काम वो करतोय. प्रार्थना करने का काम कर तो रहा है. प्रार्थना करण्याचं काम करत और आहे. जब उसने प्रार्थना करने का काम किया, आणि जेव्हा त्याने प्रार्थना करण्याचं काम प्रभु केलं, का स्वर्गदूत आके उसको मिलता है. देवाचा स्वर्गदूत येऊन त्याला भेटतो. सुनिए, ऐका, जब तक चर्च में हम हैं, जोपर्यंत आम्ही मंडळीमध्ये आहोत, घड़ी को मत देखना, घड्याळ नका बघू. घड़ी को मत देखना. घड्याळ बघू नका. घड़ी को देखोगे तो स्वर्गदूत नहीं दिखेगा. घड्याळाला पाहत बसाल तर स्वर्गदूत दिसणार नाही. मोबाइल को देखोगे तो प्रभु नहीं दिखाई देगा. मोबाईलच बघत बसला तर प्रभू नाही दिसणार. ये बाबा कभी खत्म करता 11:45 को बोला था इस बाबा ने, लेकिन ये इसको तो 12:15 हो गए. आणि बाबाला सांगितलं होतं 11:15 संपव, आता 12:15 झाले तरी काहीच संपलं नाही. अभी भी इसका भाषण खत्म नहीं हो रहा है. अजून याचं भाषण संपत नाही. कुछ लोग नीचे बैठ के शा बाबा रबा रबा लांदा, प्रभु इसकी आवाज को बंद कर, माइक जल्दी फेंके इसने और हमें छुटकारा दे प्रभु. काही जण खाली बसून अशी प्रार्थना करतात, लवकर आणि माईक ठेवा आणि आम्हाला सुटका द्यावी. लेकिन जो यहाँ पालक है वो उसको मालूम है 12:20 के अंदर प्रभु आकर मिलेगा. पण या पाळक ज्या ठिकाणी उभा आहे त्याला माहिती आहे की 12:20 ला येऊन प्रभू भेटणार मुझे आहे. मालूम नहीं प्रभु कब मिले, मला नाही माहिती प्रभू कधी लेकिन भेटणार. जब भी हम जितने भी टाइम चर्च में हैं, पण जितक्या वेळामध्ये तुम्ही चर्च मध्ये आहात, प्रभु को मिले सिवाय जाना नहीं. प्रभूला भेटल्याशिवाय जाऊ नका. खुदा को मिले सिवाय जाना नहीं. परमेश्वराला भेटल्याशिवाय जाऊ नका. खुदा को महसूस किए बिना बाहर जाना नहीं. येशू देवाची जाणीव झाल्याशिवाय जाऊ नका. कई लोगों का रूटीन हो जाता है, काही लोकांची एक दिनचर्या होती, आदत. सवय होऊन जाते. 11:30 पौने 12 बजे आएंगे 11:30 पावणे 12 येणार और घड़ी देखते होंगे. आणि घड्याळ बघणार वो बाजू वाले को बोलेंगे 12:45 से बोला था, खत्म नहीं कर रहा है. आणि शेजाऱ्याला म्हणणार 11:15 सांगितलं होतं पण संपवत नाही. देखो देखो आपकी घड़ी में कितना बजे, उसको भी डिस्टर्ब कर रहा है. खुद तो 11:30 पौने 12 बजे आ रहा है, उसको भी डिस्टर्ब कर रहा है. आणि शेजाऱ्याला पण डिस्टर्ब करत आहे. उशिरा येऊन आणखी त्यालाही विचारते बघ किती वाजले. उसको बोलना नीचे तेरी घड़ी मेरे को दे दे, आणि त्याला म्हणायचं तुझं घड्याळ मला दे, तुझा खाली नीचे जाकर बैठ जा. आणि खाली जाऊन बस. मैं प्रभु को जब तक महसूस नहीं होगा प्रभु की उपस्थिति, मैं यहाँ से उठने वाला नहीं हूँ. जोपर्यंत देवाच्या अस्तित्वाची जाणीव मला इथं होणार नाही, मी जाणार नाही. जकरिया को उसके आराधनालय मंदिर में स्वर्गदूत मिलता है आणि जकर्याला त्या आराधनालयामध्ये स्वर्गदूत और भेटतो बाहर लोग इंतजार कर रहे हैं, आणि बाहेर लोक वाट बघतायत. कब आएगा कब आएगा कब आएगा. कधी येणार कधी येणार. लूक इसका 1:8 वचन में लिखा है, लूक 1:8 मध्ये लिहिलंय. 1 से 13 वचन में लिखा है. 1 ते 13 मध्ये लिहिलेलं आहे. आप सिर्फ मेरे पास में ध्यान दें. तुम्ही नंतर पहा, माझ्याकडे लक्ष द्या. 21 वचन में लिखा है, 21व्या वचनामध्ये उसे लिहिलंय. मंदिर में इतनी देर क्यों लगी, ऐसा लोग सोच रहे हैं. आणि त्याला मंदिरामध्ये एवढा वेळ का लागला असं लोक विचार करत आहेत. इतनी देर क्यों लगी. एवढा वेळ का लागला. बाकी सब जगह देर करेंगे. बाकी सगळ्या ठिकाणी उशीर झाला. मोबाइल मॉल में भी समय बिताएंगे, मॉल मध्ये पण वेळ घालवतील, टीवी में समय बिताएंगे, टीव्ही मध्ये वेळ घालवतील, फेसबुक में समय बिताएंगे, फेसबुक मध्ये वेळ घालवतील, व्हाट्सएप में समय बिताएंगे, व्हॉट्सअप मध्ये वेळ घालवतील, सब जगह समय बिताएंगे. सगळीकडे वेळ लेकिन घालवतील. जब प्रभु के सुनने का समय आता है, पण देवाला ऐकण्याची वेळ जेव्हा येते, पता नहीं कांटे टोस्ट कशाला टोचतात, कांटे टोचना शुरू हो जाते हैं. काटे टोचू लागतात. कब खत्म करेंगे. केव्हा संपवतील. वहां पे लोग बोल रहे हैं लोक त्या ठिकाणी म्हणत इतनी आहे देर क्यों लग गई. एवढा उशीर का झाला. लेकिन प्रभु से महत्व की बातें कर रहा है, पण तो देवासोबत महत्वाच्या गोष्टी बोलत आहे. स्वर्गदूत से महत्व की बात कर रहा है. स्वर्गदूता संगती महत्वाच्या गोष्टी बोलत होता. स्वर्गदूत कह रहा है, स्वर्गदूत म्हणतोय देख हा, तू बघ बूढ़ा हो चुका है, तू आता म्हातारा झालाय. प्रभु ने देखा है, प्रभूने पाहिलंय, तू विश्वासु है, तू विश्वासू तू आहे, चर्च में आता है, तू मंडळीमध्ये मैंने येतो. तुझे देखा है, मी तुला पाहिलंय. बुढ़ा होने तक चर्च में आता है, तू म्हातारा झाला तोपरी पण तू चर्चला येतो. तेरे काम को तू करता है. तुझं काम तू करतोस. तो मुझे खुदा ने एक संदेश तुझे भेजा है. मग देवानं एक संदेश तुझ्यासाठी पाठवला. उस समय व्हाट्सएप नहीं था, त्यावेळेला व्हॉट्सअप नहीं तो प्रभु नव्हतं, व्हाट्सएप पे भेज देता था नाही तर मैसेज. व्हॉट्सअपवर पाठवला तो असतं. प्रभु सीधा स्वर्गदूत को भेज दिया, पण परमेश्वराने सरळ स्वर्गदूताला पाठवलं उसको बोला, आणि त्याला म्हटला, देख ऐक, जिसके लिए तू इंतजार कर रहा है, ज्याची तुझ्याची वाट तू पाहतोय, जिसके लिए तेरी तड़फ है, ज्याच्यासाठी तुझं
तुला जे हवंय, जो जो तेरे जीवन में कमतरता है, जी कमतरता तुझ्या जीवनामध्ये आहे, प्रभु ने मुझे भेजा है। प्रभूने मला पाठवलंय. अगले साल पुढच्या वर्षी तेरी कमतरता को प्रभु पूरा करने जा रहा है। तुझी कमतरता परमेश्वर पूर्ण करायला जात प्रभु ने आहे. देखा है तू विश्वास योग्यता के साथ में आकर तेरे काम को कर रहा है। प्रभूने पाहिलंय की तू विश्वास योग्यतेने दररोज तुझं काम येऊन करत आहे. तू आराधना करने के लिए आ तू रहा है, आराधना करण्यासाठी तेरे येत काम आहे. करने के लिए आ तुझं रहा है। काम करण्यासाठी येत आप आहे. आते रहें, तुम्ही येत राहा, आप आते रहें, येत राहा, आप आते येत रहा। रहें। एक दिन मेरा परमेश्वर का संदेश आप तक पहुंचेगा कि मेरे बेटे मेरी बेटी, यही दिन, यही हफ्ता, यही महीना, यही साल तेरी कमतरता पूरी होने जा रही आणि है। एक दिवशी देवाचा संदेश तुमच्याकडे येईल. याच महिन्याला, याच आठवड्याला, याच दिवशी तुझी कमतरता परमेश्वर दूर करणार आहे. और ये इसने मंदिर में दर्शन देखा, आणि हे दर्शन त्यांनी मंदिरात पाहिलं. और ये किसने पहचाना? आणि हे कुणी ओळखलं? जो बाहर खड़े हुए लोग जे थे, बाहेर उभे राहिलेले लोक होते, उन्होंने पहचान लिया, त्यांनी ओळखलं. इस आदमी को दर्शन हुआ है। या व्यक्तीला दर्शन झालंय उस पूरी प्रभु की उपस्थिति में वो टिक नहीं पा रहा था, आणि देवाच्या उपस्थितीमध्ये टिकू शकत नव्हता. लड़खड़ा गया, तो अडखळला, उसकी जबान बंद हो गई, त्याचं तोंड बंद कुछ झालं, महसूस हुआ उसे। त्याला काहीतरी जाणीव झाली. जब भी आप और मैं प्रभु की आराधना करने के लिए आए, जेव्हा तुम्ही आणि मी देवाची आराधना करण्यासाठी येऊ, हमें तब तब महसूस होना है आम्हाला त्या वेळेला ही जाणीव व्हायला हवी कि प्रभु की उपस्थिति मेरे जीवन में की आए। देवाची उपस्थिती माझ्या जीवनामध्ये मैं यावी. फिर से कहूंगा, मी पुन्हा म्हणेन, इस जगह को तब तक ना छोड़ना ही जागा तोपर्यंत सोडू नका जब तक प्रभु की उपस्थिति में ना भर ना जाए। जोपर्यंत देवाच्या उपस्थितीने आम्ही भरून जाणार नाही. और प्रभु उसके मंदिर को उसकी उपस्थिति से भरने का सामर्थ्य रखता है। आणि प्रभू मध्ये त्याच्या मंडळीला, त्याच्या लोकांना त्याच्या उपस्थितीने भरण्याचं सामर्थ्य आहे. और वो मंदिर में दर्शन होता है। आणि मंदिरामध्ये दर्शन होतं. अब क्या, जब हम मंदिर में आते हैं, प्रभु की आराधना करने के लिए आते हैं, उसके चर्च में जब आते आणि हैं, जेव्हा आम्ही देवाची आराधना करण्यासाठी त्याच्या मंडळीमध्ये येतो, तो प्रभु ने वहां पे कुछ प्रॉमिसेस किए हैं, तेव्हा परमेश्वराने काही अभिवचनं दिलेली आहेत, प्रतिज्ञा की हैं। काही अभिवचनं दिलेली भजन आहेत. इसका 92 12 से लेके 15 तक आणि स्तोत्र संहिता 92 12 ते 15 वहां पे लिखा है, त्या ठिकाणी जो लिहिलंय, यहोवा के भवन में रोपे जाते हैं। जे 13 वचन। परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत, सुनिए, जो परमेश्वर के घर में रोपे गए हैं। जे परमेश्वराच्या घरात रोवलेले आहेत. मैं आपसे कहना चाहता हूं, मला तुम्हाला सांगायचंय, आपके और मेरे जीवन में भी आप और मैं परमेश्वर के घर में रोपे जाना है। तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये तुम्ही आणि मी देवाच्या घरात रोवलं जाणं महत्वाचं आहे. रोपे जाने का मतलब समझते हैं? रोवलं जाणं याचा अर्थ कळतो का? रोपे जाने का मतलब रोवलं जाणं याचा अर्थ वो स्थिर रहना है आपको मुझे। या ठिकाणी तुम्हाला आणि मला स्थिर उभं सुनिए, राहायचं. ऐका, ये रोपा नहीं गया है, हे रोपलेलं नाहीये. ये रोपा जाने मत, जाना मत, जाना रे मत, जाना मत, आ जाना, आ जा आ गया। डरता क्यों तू? इसको पकड़। हाँ, ये रोपा नहीं गया। हे रोवलेलं नाहीये. अब ये इसका तेरा जहां भी मन करे ना, इसको रख, घर लेके चले जा, कोई बात। आज इसने यहां पे रख दिया, आज हे इकडे ठेवलं, अब उठा हुआ इसको, तेरा मन करे वहां रख वापस। कल उसने वहां रख दिया, उद्या इकडे ठेवलं, परसों इसने इसको यहां रख दिया, परवा इकडे ठेवलं. मतलब रोपा नहीं गया। कारण ते रोवलं गेलेलं जो नाही. रोपा गया है जे रोवलं गेलेलं आहे वो बदलता नहीं है। ते जागा नाही बदलत. आपका एक चर्च होना है तुम्हाला तुमचं एक चर्च असायला जहाँ हवं, पे आप रोपे जाना है, ज्या ठिकाणी तुम्हाला रोवलं गेलं पाहिजे, जहाँ पे आपको रोपे जाना है। ज्या ठिकाणी तुम्हाला रोवलं गेलं आपके पाहिजे, पास में एक अच्छा चर्च होना है तुमच्याकडे एक चांगला चर्च असायला हवं, जहाँ पर आपको सच्चाइयाँ सिखाई जाए ज्या ठिकाणी तुम्हाला खरेपणा शिकवला जाईल और आपके जीवन में वो सच्चाइयाँ अपनाना है। आणि तुम्हाला ती सत्यता तुमच्या जीवनामध्ये सिर्फ आत्मसात चर्च में करायची. आना, आराधना करना इतना ही नहीं है। फक्त मंडळीत यायचं, आराधना करायचं एवढंच जो नाही. सच्चाइयाँ हमको सिखाई जाती ती है सत्यता आम्हाला शिकवली वो अपने जाते, जीवन में अपनाना त्या है। आमच्या जीवनामध्ये ती आत्मसात सत्य करायची. आपको समझेगा, सत्य आपको स्वतंत्र आणि करेगा। सत्य तुम्हाला समजेल आणि सत्य तुम्हाला बंधनमुक्त करेल. इसलिए अपने जीवन में, थैंक यू, जहाँ अपने जीवन के अंदर आपको और मुझे एक जगह पे स्थिर होना है। आणि म्हणून तुम्हाला आणि मला आपल्या जीवनामध्ये एका जागी स्थिर व्हायचं जैसे मैंने उस स्त्री ने जब मुझे बताया, जेव्हा त्या स्त्रीने मला मैं सांगितलं, सब जगह घूमती मी हूँ, सर्व ठिकाणी फिरते, सब जगह जाती हूँ। सर्व ठिकाणी जाते. मैंने वेरी गुड, म्हटलं खूप छान. घूमते रह जाओगे, आणि फिरतच राहाल, घूमते रह जाओ। फिरतच राहाल. अरे जब चर्च में आप आते हो ना, जब चर्च आपके लिए प्रार्थना करता है, मैं बताऊंगा, जब चर्च जब आपके लिए प्रार्थना करता है, आपके और मेरे जीवन में छुटकारा मिलता है। चर्च जेव्हा तुमच्या आणि माझ्यासाठी प्रार्थना करता, आपल्या जीवनामध्ये आम्हाला सुटका मिळते. लेकिन उससे पहले पण त्या अगोदर हम रोपे जाएं, आम्ही रोवलं एक गेलं जगह पाहिजे, स्थिर हो जाएं। एका ठिकाणी स्थिर राहावं. क्यों? का? दूसरी बात, दुसरी गोष्ट,
ते आपल्या देवाच्या अंगणात समृद्ध होतील. अगर आपको समृद्धि पाना है जर तुम्हाला समृद्धी हवी तो आहे समृद्धि महामार्ग पे जाने की जरूरत नहीं है. समृद्धि महामार्ग, समृद्धि एक महामार्ग बनाया. हा, समृद्धी महामार्गावर जायची काही गरज नाही. समृद्धि लेने के लिए समृद्धि महामार्ग पे जाने की जरूरत नहीं आणि है. समृद्धी घेण्यासाठी समृद्धी महामार्गावर जाण्याची काही गरज नाही. समृद्ध अगर होना है, समृद्ध जर व्हायचंय, पहली बात पहिली गोष्ट आपको आपके कलसिया में रोपे जाना है तुम्हाला तुमच्या मंडळीमध्ये रोवलं गेलं और वही पाहिजे. आंगनों में, आणि त्याच्या अंगणामध्ये, उसी के आंगनों में त्याच्याच अंगणात हम समृद्धि पाएंगे. आम्हाला समृद्धी मिळणार आहे. समृद्धि ना तो उत्तर से ना पश्चिम से है ना कहीं से, समृद्धि मेरे परमेश्वर के आंगन में है. समृद्धी पूर्वेकडून नाही, पश्चिमेकडून नाही, तर समृद्धी माझ्या परमेश्वराच्या अंगणामध्ये आहे. आप आंगन में आप रोपे तो जाएं, त्या अंगणामध्ये तुम्ही रोवले तर जा. मेरा खुदा बाप आपको फुलाएगा और फूलेंगे. माझा येशू तुम्हाला फळं देईल, फुलं देईल. और जब भी फूलने का समय आता आणि है, ज्या वेळा फुलायचा वेळ येते, ये फूल कर बाहर निकल जाता हे है. फुलून बाहेर निघून जब जातात. समय आता है फूलने का, आणि ज्या वेळेस फुलं यायची वेळ होते, ये फूल कर बाहर निकल हे जाता है. फुलून बाहेर निघतात. पर बोलते कब ये खुद फूला है तो मैं फूला के क्या करूं. आणि परमेश्वर हा खुद स्वतःच फुललेला आहे, तर मी काय याला फुलं मैं देऊन आगे करू? बताऊंगा फूलना और नाराजगी को कैसे दूर करना. मी पुढे सांगणार आहे तुम्हाला की रुसणं फुगणं ह्याला कसं दूर करायचं. आप, मैं पहले सवाल मेरा ये है, पहिला प्रश्न माझा हा आहे, आप समृद्ध होना चाहते हैं? तुम्हाला समृद्ध व्हायचं का? समृद्ध होना चाहते हैं? समृद्ध व्हायचं का? खुद के घर चाहते हैं? स्वतःचं घर हवंय का? जेव्हा तेव्हा देईल तेव्हा बघू आपण. अच्छा ठीक है, ठीक. आप अच्छा गाड़ी चाहते हैं? चांगली गाडी हवी आहे? कुछ चाहते कि नहीं? मैंने मेरे जीवन में कभी कुछ नहीं मांगा, मी माझ्या जीवनात कधीच काही नाही मागितलं, कभी प्रभु से नहीं मांगा. कधीच नाही मागितलं. मांगा है मैंने, क्या मांगा मालूम? काय मागितलं मी माहितीये? घुटने पे जाकर रोता हूँ प्रभु के सामने. मी देवासमोर गुडघ्यावर जाऊन रडतो, प्रभु तेरे लोग जो है ना, खोई हुई आत्मा है वो मुझे दे. तुझे जे हरवलेले आत्मे आहेत ते मला दे. सिर्फ तेरे खोए हुए आत्मा मुझे दे. फक्त हरवलेले आत्मे मला तू दे. मुझे जहाँ भेजना चाहेगा तुला मला जिथं पाठवायचे तू मैं वहां पाठव. जाऊंगा मी तिथे जाईन और आत्मा को जीतूंगा. आणि आत्मे जिंकीन. और प्रभु से मैं मांगता हूँ आणि प्रभूला मी जो माग- तूने लोग दिए हैं जे लोक तुम्हाला दिले उनका आत्मिक स्तर इतना बढ़ जाए त्यांचा आत्मिक स्तर एवढा कि वाढावा वो लोगों को जीतना शुरू कर की दे. ते लोकांना जिंकायला उनके सुरुवात जीवन से करतील. अभिषेक बहना शुरू हो त्यांच्या जाए. जीवनावरून अभिषेक वाहील. ये मेरी प्रार्थना ही थी. माझी प्रार्थना मैंने होती. कभी भौतिक वस्तु के लिए प्रभु से प्रार्थना नहीं मी किया. कधीच भौतिक वस्तूंसाठी देवाकडे मागितलं कोई नाही. पैसा मैं मांगता नहीं प्रभु से. मी प्रभूकडे कोणता पैसा कोई मागत घर नहीं मांगा आज तक प्रभु से. आजपर्यंत कुठलं घर कोई मागितलं गाड़ी नाही. प्रभु से नहीं मांगा. कुठली गाडी मागितली मैंने नाही. मांगा तो आत्माओं को मांगा. मी मागितले तर आत्मे मागितले. लोगों को बढ़ाने के लिए मांगा. लोकांना वाढवण्यासाठी और मागितलं. आपको मैं बता दूं, आणि तुम्हाला मी सांगतो, खुदा ने हर एक चीज मेरे सामने लाकर खड़ा कर दिया. परमेश्वराने प्रत्येक गोष्ट माझ्या समोर आणून उभी केली. जोर से बजाओ ताली. अच्छा नहीं लगा आपको मुझे चीज मिली आज? एकदम कमी ताली बजाए तो पास्टर को कैसा मिला ये? कैसा नहीं मिलना, कैसा मिला? भाई का धन्यवाद, मेरे को घड़ी मिला, सोने की घड़ी. आणि एका भावाला धन्यवाद, मला सोन्याचं घड्याळ दिलं. मेरे पास जो भी कुछ भी है माझ्याकडे जे काही आहे प्रभु पहुंचा देता है. प्रभू पोचवतो. मन में एक इच्छा रहती है, मनात एक इच्छा असते, किसको नहीं बोलता. मी कुणाला सांगत नाही. देर मिलती लेकिन मिलती है, भले उशीर लागतो पण मिळते, लेकिन बेस्ट मिलती है. पण चांगली मिळते. खुदा बाप परमेश्वरा, तू जानता है ना. तुला माहित आहे ना. बस धन्यवाद देते प्रभु का. प्रभूला धन्यवाद देतो. फूलना है, समृद्धि पाना है तो प्रभु के घर में लगे रहना समृद्धी पड़ेगा. हवी असेल आणि फुलं हवी असतील तर देवाच्या घरात रोवलं गेलं हमको पाहिजे. लगता है हम प्रमोशन हमारी मेहनत से मिला है. आम्हाला असं वाटतं की जे प्रमोशन आम्हाला मिळालं ते आमच्या मेहनतीने मिळालं. हमें लगता है मेरी जो पेमेंट बढ़ाई है ना वो मेरी वजह से बढ़ी है. आणि माझी जी वेतनवाढ झाली ना की ती माझ्यामुळे झाली. आप चर्च में लगे हैं, स्थिर लगे हैं, चर्च का काम करते, इसलिए खुदा बाप को सब तरह से बढ़ा रहा है. तुम्ही चर्च मध्ये रोवले गेलेले आहेत, देवाचं काम करताय म्हणून ती समृद्धी आहे. प्रभु आपके लिए स्वर्ग खोल रहा है. प्रभू तुमच्यासाठी स्वर्ग उघडत आहे. स्वर्ग खोल रहा है स्वर्ग क्योंकि उघडत आहे. मेरा बच्चा आंगन में लगाया गया है. कारण की माझं मूल त्या अंगणात रोवलं गेलेलं आहे. और आगे तीसरी बात, तिसरी गोष्ट, हाँ. वृद्धपणातही ते फळ देत राहतील. वृद्धपणा थी. बुड्ढे 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 कितने लोग हैं यहाँ पे? नहीं है ना, कोई बात नहीं. अच्छा नहीं सर, हम बुड्ढे नहीं है, हम बुड्ढे नहीं. आप तो 35 साल के दिखते हैं सर. सही में
हम बुढ़े नहीं हैं। आम्ही वृद्ध नाही आहोत. प्रभु का वचन कहता है देवाचं वचन सांगतं पुराने होने पर भी, पुराने लिखा है यहाँ पे, पुराने होने पर भी, वृद्धपणातही पुराने होने पर भी जुने झाल्यानंतरही फलते रहेंगे, फळ देत राहतील. फलते रहेंगे। फळ देत राहतील. सुनिए, ऐका सुनिए, ऐका. अगर मंदिर में लगे रहोगे, जर मंदिरात लागून राहाल, कोई संधिवात नहीं, कुठला संधिवात नाही, कोई घुटने घुटने दुखना नहीं, कुठलं गुडघे दुखी नाही, कोई कमर दुखना नहीं, कुठली कंबर दुखी नाही. खुदा बाप की ताजगी आपके ऊपर हमेशा बनी रहेगी, परमेश्वराचं ताजे तवाने पण आपल्यामध्ये बनून राहील. हमेशा ताजगी बनी रहेगी, नेहमी ताजे तवाने पण. क्योंकि मेरा परमेश्वर जो आरोग्य का दाता है वो यहाँ पर उपस्थित रहता है, कारण की माझा जो आरोग्यदाता परमेश्वर आहे तो या ठिकाणी उपस्थित आहे. वो आपको ताजगी देगा। तो आम्हाला ती स्फूर्ती देईल. कितने भी बोलने तो पुराने हो गए, आणि किती लोकांनी म्हणू दे की आता जुने झाले देखो सफेद बाल हो गए, आणि केस पांढरे झाले, कुछ बाल भी निकल भी गए, काही लोकांचे निघूनही गेले झुर्रियां पड़ गई, आणि सुरकुत्या पडल्या. लेकिन फिर भी क्या स्टैमिना है, पण काय स्टॅमिना आहे. बाप रे क्या रनिंग करते, भाग सिलेंडर लेके ऊपर चढ़ जाता 4 मंजिल आणि पे, 4 मजल्यावरती सिलेंडर घेऊन चढतो वो वैसे दौड़ता वहां आता है। आणि तसंच पळत खाली येतो. अरे वो कुछ लोग पूछते हैं आपका आपका सुंदरता का राज क्या है, आणि काही लोक विचारतात तुमच्या सुंदरतेचं काय गुपित. संतूर साबुन नहीं, संतूर साबण नाहीये, संतूर साबुन नहीं है, संतूर साबण नाही. मेरा तंदुरुस्ती का राज मेरा परमेश्वर है। आणि माझ्या आरोग्याचं जे गुपित आहे ते माझा येशू आहे. आमीन। आमेन. आप तंदुरुस्त रहेंगे, बाजू वाले को बोलो आप तंदुरुस्त हैं, आप तंदुरुस्त हैं। यहाँ दुख रहे यार, क्या कोई बात नहीं, आज उन हड्डियों में मेरा परमेश्वर ताकत देगा। आणि आमच्या हड्ड्या आज परमेश्वर मजबूत करत आहे. मेरे ये पूरा दुखता था, ये पूरा भागने से, आणि हा भाग माझा दुखत होता. मैं फुटबॉल खेलता था, मी फुटबॉल खेळतो, आज भी खेलता हूँ, आजही खेळतो. और पूरा दुखता था, मैं पैर मारता तो पूरा झंझनाट ऊपर तक चला जाता था, आणि एवढं दुखायचं की वर डोक्यापर्यंत मुंग्या मैं जायचं. परेशान था, आणि मी थोडा त्रस्त होतो लेकिन फिर भी जाता था। आणि तरी जायचो. मैं घर नहीं बैठूंगा, म्हटलं घरी नाही बस. यीशु मसीह के नाम से फुटबॉल को मारता था, येशूच्या नावात ते फुटबॉलला मारे झंझनी चढ़ जाते थे, आणि त्या मुंग्या यायच्या. मैं प्रार्थना करके जाता था, मी प्रार्थना करून जायचो, खेलता था, खेळायचो. खेलने का मन नहीं होता था, खेळायची इच्छा क्योंकि नव्हती, उतना पेन होता था। कारण की ते दुखायचं. एक दिन फुटबॉल आई मेरे सामने, एकदा फुटबॉल आला गुस्से माझ्याकडे, से जोर से मार दिया, मी रागाने जोरात मारला. और जैसे ही जोर से मारा आणि जसं जोरात मारला झटका आया एक झटका आला और पैर एकदम सीधा हो गया, आणि माझा पाय सरळ झाला. आज तक दुखना नहीं। आजपर्यंत दुखलाच नाही. वो मेरा खुदा है, तो माझा परमेश्वर आहे. मेरा परमेश्वर मेरी हड्डियों में ताकत देता है। माझा परमेश्वर माझ्या हाडांना स्वस्थता देतो. और आगे क्या लिखा है, आणि पुढे काय लिहिलंय, ते रसभरीत व टवटवीत असतील. हाय 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 हाय, बाजू वाले को बोलना आप रस भरित है। कहां पे रस, कुछ लोगों के रस सूखे हुए हैं। आम को देखा, सूखे हुए आम को देखा आपने, सुकलेला आंबा पाहिला का? पाहिलं? सूखा हुआ आंबा सुकलेला आंबा कैसे रहता है, कसा असतो? झुर्रे पड़ी हुई, काला, आणि सुरकत्या पडलेला, काळा पडलेला. और टवटवीत आंबा देखा, आणि टवटवीत आंबा बघितला, खाने का ही मन करता, जब एकदम सुकलेला आहे त्याला इच्छा पण होत नाही बघायची। कई लोगों का रस है ना ऐसा है, रस ही नहीं रहता, रस ही नहीं रहता, काही रस ही लोकांमध्ये रसच उरलेला नाही. बिल्कुल रस नहीं, खत्म हो गया रस। संपलाय रस. प्रभु कह रहा है प्रभू म्हणतो तू रस भरित होगा। तू रसभरीत होशील. पड़ोसी बोलने का तू रस भरित है, कोई बात नहीं, रस निकल गया कोई बात नहीं, प्रभु भरेगा उसको। पता नहीं दुनिया में इतने हमें प्रॉब्लम आते कि हमारा अपने गन्ने अभी तो उनाड़ा है, ऊसाचा रस 30 रुपए गिलास, हाफ गिलास यानी फुल गिलास है ना। आपने देखा कैसा निचोड़ के निकालते हो रस को, और बाद में कैसा हो जाता बेचारा ऊस। जब उसमें रस रहता कैसे रहता, और जब रस निकालने के बाद में उसको हाथ में लो गिरेगा। कई बार हमारी जिंदगी ऐसी होती, बऱ्याच आमचं जीवन असं होऊन जातं, गन्ने के रस के जैसा। ऊसाच्या रसासारखं. नहीं मेरे बहन मेरे भाई, नाही माझ्या भाऊ बहिणी, मेरा खुदा बोलता है माझा परमेश्वर तू म्हणतो पुराने होने पर भी तू वृद्धपणातही तू रस भरित रहेगा, रसभरीत राहशील, रस भरित रहेगा। रसभरीत राहशील. उसका राज क्या है,
त्याचं गुपित काय उसका राज क्या है? त्याचं गुपित काय परमेश्वर के आंगन में रोपा गया, देवाच्या घरात रोवल्या गेलेला आहे इसलिए वो रस भरित है। आणि म्हणून तो रसभरीत आहे. इसलिए मैंने मेरी जिंदगी में 25 साल से इस बात को देखा है, मी 25 वर्षापासून माझ्या जीवनात ही गोष्ट पाहत आहे. अनुभव लिया है। अनुभव घेतलाय. मैंने बहुत नजदीक से लोगों को देखा है, मी फार जवळून लोकांना पाहिलंय, जितने लोगों ने चर्च को पकड़ के रखा है, ज्या जितक्या लोकांनी मंडळीला धरून राहिले, आज मैं उनके जीवन को देखता हूँ। आज मी त्यांचं जीवन पाहतो मैंने उनको देखा था, शुरुआत से मैंने देखा था, आणि सुरुवातीपासून मी त्यांना पाहतो. कुछ नहीं था उनके पास, काही नव्हतं त्यांच्याकडे, लेकिन आज वो कितने महिमा से महिमा की ओर बढ़े हैं। पण आज किती महिमेकडून महिमेकडे ते गेलेले और आहेत. जिसने चर्च को छोड़ा है, आणि ज्यांनी चर्च सोडलं, नाम रखा है, नावं चर्च से ठेवले, निकल गए हैं, चर्च मधून निघून आज मैंने गेले, उनके जीवन को भी देखा है। आज त्यांचं जीवन देखील मी एक तो पाहिलंय. दुनिया छोड़कर चले गए, एक तर हे जग सोडून गेले, या फिर उनका जो जीवन है उनका रस निकल गया है, त्यांचं जीवन आहे त्याच्यातून रसच निघून रस गेलेला आहे. निकल गया। रस निघून गेलेला आहे. काय मैं मैं आपको डरा नहीं रहा हूँ, मी तुम्हाला घाबरवत नाही, मैं डराता नहीं हूँ, मी घाबरवत नाही, मैं डराने वाला नहीं हूँ, मी घाबरवणारा मैं नाही, कोई बाबा नहीं जो डरा दूं, मी कुठला बाबा नाही की तुम्हाला घाबरव. चेतावनी देता हूँ। मी तुम्हाला चेतावणी एक देतोय. अच्छा चर्च आपके पास होना एक चाहिए, चांगलं चर्च तुमच्याकडे असणं गरजेचं चर्च आहे. से समृद्धि मिलती है। चर्च मधूनच समृद्धी मिळते. मैं कई बार लोग पूछते हैं हमें, बऱ्याचदा लोक आम्हाला विचारतात, आपकी हालत हमने देखा था, तुमची हालत आम्ही पाहिली होती, आप क्रिश्चियन हो गए, तुम्ही ख्रिस्ती झाले, आपको पैसा मिला है, तुम्हाला पैसाच मिळाला, आपको पैसा मिला है, तुम्हाला पैसा मिळाला आपकी लाइफस्टाइल बदल गई। आणि तुमचं लाईफस्टाईल बदल. हम जानते थे कि आपके पास जूता भी नहीं था पहनने के आम्हाला लिए, माहित होतं की तुमच्याकडे घालात पायात बुट पण नव्हते, आपके पास कपड़े भी नहीं थे पहनने के लिए, चांगले कपडे पण नव्हते घालायला. आपको पक्का क्रिश्चियन हो गए इसलिए पैसा मिला। तुम्ही ख्रिश्चन झाले म्हणून पक्क तुम्हाला पैसे मुझे मिळाले. मालूम नहीं आपको, आपके साथ में हुआ कि नहीं ऐसा, मला नाही माहिती तुमच्या सोबत असं झालं की मेरे नाही. साथ में हुआ है। माझ्यासोबत झालं. हाँ, आज भी मेरे दोस्त मिलते हैं, आजही माझे मित्र भेटतात, वो बोलते हैं, मुझे चिढ़ाते हैं, मजाक करते हैं, ते मला चिडवतात, चेष्टा करतात. हमें भी क्रिश्चियन होना है, आम्हाला पण ख्रिश्चन व्हायचंय, हमें कितना पैसा दोगे? आम्हाला किती पैसे देईल. मैं उनके पास देखता मी हूँ, त्यांना बघतो, पहले मेरे पास तो पैसा नहीं है म्हटलं साहब, माझ्याकडे तर काही पैसे नाहीये, लेकिन समृद्ध करने वालों को मैं दे सकता पण हूँ, समृद्ध करणाऱ्याला मी देऊ शकतो. उसका नाम यीशु मसीह त्याचं है, नाव येशू ख्रिस्त उसको आहे. अपनाओ, तर त्याला तुम्ही घ्या, जीवन बदल जाएगा, जीवन बदलेल, समृद्धि मिलेगी, समृद्धी मिळेल फलद्रुप्त होगा, आणि फलद्रूप होशील. वो निकल जाते हैं। ते निघून जातात. हमारे जीवन के अंदर हमारा परमेश्वर हमारी अवस्थाओं को बदलता है। आमच्या जीवनामध्ये आमचा परमेश्वर आमची अवस्था बदलून ठेवतो. पैसा नहीं मिलता साहब, पैसे नाही मिळत, लेकिन समृद्ध करने वाला मिल गया पण है, समृद्ध करणारा मिळालाय. गरीबी से निकालने वाला परमेश्वर मिल गया है, गरिबीतून काढणारा परमेश्वर शाप मिळाला. से निकालने वाला परमेश्वर मिल गया है, शापातून काढणारा परमेश्वर उसका मिळाला. नाम यीशु मसीह है। त्याचं नाव येशू ख्रिस्त उसके लिए आहे. जोरदार ताली बजा त्यासाठी दें। जोरदार टाळ्या वाजूया. हाँ, वो रसभरित होगा, तू रसभरीत होशील. कहाँ पर? कुठे? चर्च में लगने के बाद में, चर्च मध्ये रोवल्या गेल्याने. उसके बाद त्याच्यानंतर लिखा है रसभरित ते रसभरीत वट्टवटवीत असतील. टवित, हिंदी में लिखा लहलाते रहेंगे, लहलाते रहेंगे। आपने हवा में देखा पेड़ हलते रहे, लहलाते हैं, स्वर्ग चले गए दादा, कैमरा लहलाते लहलाते टवित, चलो ठीक, उस बाद में देख लेंगे इसको, ठीक है। हम चर्च में रोपे जाने चाहिए, आम्ही चर्च मध्ये रोवलं गेलं पाहिजे. और चर्च के अंदर आणि चर्च मध्ये सच्चाइयाँ प्रस्तुत होती हैं, सच्चाई बताई जाती है। सत्यता सांगितली जाते. यौन इसका 6 अध्याय 59 वचन, योहान याचा 6वा अध्याय आणि 59 वचन. वो यीशु मसीह आराधनालय में उपदेश कर रहे हैं, आणि येशू ख्रिस्त आराधनालयामध्ये उपदेश करत आहे. ऐसा उपदेश किया, आणि त्यांनी असा उपदेश केला वो बड़ा कठिन था, जो कठीण होता. यीशु मसीह सच्चाई बताया। येशू ख्रिस्तानी सत्यता सांगितली. सुनिए, ऐका, आराधनालय में सच्चाइयाँ बताई जाती हैं, आराधनालयामध्ये सत्यता सांगितली जाते कठिन बातें बताई आणि जाती हैं। कठीण गोष्टी सांगितल्या जब जातात. चेलों ने उसकी बातों को सुना, जेव्हा शिष्यांनी त्याच्या गोष्टी ऐकल्या, चेले गुस्सा हुए, शिष्यांना राग आला और ये कठोर बात कर रहा है, की हा कठोर बोलत आहे, और वो उसको सुनना नहीं चाहते थे, आणि त्यांना त्याचं ऐकायचं और वो नव्हतं, उसको छोड़ के निकल गए। आणि ते त्याला सोडून निघून गेले. सुनिए, ऐका, यीशु मसीह चर्च के अंदर सच्चाइयों को प्रस्तुत करता येशू है। ख्रिस्त मंडळीमध्ये सत्यता प्रस्तुत करतो. जब मैं चर्च में था, पास्टर सुधीर के पास में, आणि पास्टर सुधीर यांच्याकडे जेव्हा मी मंडळीमध्ये जायचो, आज भी हूँ, आजही आहे, जब वो बात करते थे जेव्हा ते बोलायचे मन को लगता था, मनाला लागायचं, अंदर लगता था, आतमध्ये लागायचं, छुपता था, टोचायचं, और मैं उसको स्वीकार करता था, आणि मी त्याचा स्वीकार करायचो. कड़वा लगता था, कडू वाटायचं, अच्छा नहीं लगता था। चांगलं नव्हतं वाटत, कड़वी दवाई किसको अच्छी नहीं लगती, आणि कडू औषध कुणालाच आवडत नाही, लेकिन कड़वी दवाई बाद में बड़ा असरदार होती पण है। तीच कडू औषधाने नंतर असर होतो.
एक कठिन बात बोला यीशु मसीह ने, आणि कठीण गोष्ट बोलला येशू ख्रिस्त. चेले निकल गए. शिष्य निघून गेले. हमें निकल के नहीं जाना है. आम्हाला निघून नाही जायचं. सुनिए, ऐका, जब भी हमारे जीवन में कुछ बातें लगे, जेव्हा कुठल्या गोष्टी आमच्या जीवनाला लागतील, यीशु को धन्यवाद देना. येशूला धन्यवाद द्या. खुदा बाप तूने आज मुझसे बात किया. परमेश्वर आज तुम्हाला संगती बोलला. सुनिए, ऐका, जब हमें चंगाइयां मिल जाएं, जेव्हा आम्हाला आरोग्य मिळतं. एक बार एक 38 साल से एक आदमी बेसदा नाम की जगह पे पड़ा हुआ है. आणि बेतसदा जागेमध्ये एक 38 वर्षापासून मनुष्य होता. 38 साल से एक आदमी पड़ा हुआ है. 38 वर्षापासून तो व्यक्ती पडलेला आहे. वो कहता है कि मेरा घर वाला भी मेरे मिलने नहीं आते हैं. आणि तो म्हणतो माझ्या घरातले लोक पण मला भेटायला येत मेरा नाही. कोई नहीं है. माझं कुणी नाही. यीशु मसीह पूछ रहे तुझे ठीक होना है. आणि येशू त्याला विचार तुला बरं व्हायचंय का? हाँ प्रभु ठीक होना है, लेकिन मेरे पास में कोई आदमी नहीं है. हा प्रभू मला बरं व्हायचंय पण माझ्याकडे असं कुणी व्यक्ती और नाहीये. हम जानते हैं कि प्रभु ने उसको ठीक कर दिया. आणि आम्हाला माहिती की प्रभूने त्याला बरं केलं. 38 साल से जो बीमार होते हैं उसको पूछना उसकी हालत क्या होती है. 38 वर्षापासून जो आजारी आहे त्याला विचारायचं त्याचं काय हालत आहे. उसको देखने कोई नहीं आ रहा है. त्याला बघायला कुणी येत उसको नाही. मरने के लिए छोड़ दिया त्याला है. मरण्यासाठी सोडून दिलंय. उसको सहारा देने वाला नहीं है. त्याला कुणी सहारा देणार नाही. अकेला है. एकटा आहे. अकेलापन जिसने महसूस किया है ना, वो जानता है कि अकेलापन कितना भयानक बीमारी है. एकटेपणा ज्याची जाणीव ज्याला झाली त्याला माहिती की एकटेपणा काय ये असतो. अकेला पड़ा हुआ हा है. एकटा पडलेला कोई आहे. हाथ देने वाला नहीं कुणी है. हात देणारा नाहीये. यीशु मसीह वहां पर हाथ देने के लिए आए येशू त्या ठिकाणी हात देण्यासाठी उसको खड़ा आले. किया. त्याला उभं केलं. और मालूम है ये आदमी कहां पर मिला. आणि माहिती का हा मनुष्य कुठे भेटला? जब ठीक हुआ जेव्हा बरा झाला तो ये सबसे पहले हा सगळ्यात अगोदर यूहन्ना 5:14 वचन के अंदर योहान 5:14 मध्ये इन बातों के बाद ह्या गोष्टीनंतर यीशु को वो मंदिर में मिला. येशूला तो मंदिरात सापडला. यीशु को वो मंदिर में मिला. येशूला तो मंदिरामध्ये वो सापडला. ठीक होने के बाद घर जा सकता था. तो बरा झाल्यानंतर घरी जाऊ शकला वो ठीक असता. होने के बाद पिकनिक जा सकता था. तो बरा झाल्यानंतर पिकनिकला जाऊ वो शकला ठीक असता. होने के बाद कहीं दूसरी जगह जा सकता था. आणि बरा झाल्यानंतर कुठे दुसरीकडे जाऊ लेकिन शकला ठीक असता. होने के बाद ये यीशु को मंदिर में मिलता है. परंतु ठीक झाल्यानंतर येशूला तो मंदिरात जब भेटला. हमारी जिंदगी सुधर जाती जेव्हा है, आमचं जीवन सुधारतं हमारी जिंदगी का अलग से मोड़ आ जाता आणि है. आमच्या जीवनाला एक वेगळं वळण लागतं. सुनिए, ऐका, कभी परमेश्वर को धन्यवाद देने के लिए भूलना नहीं. कधीच देवाला धन्यवाद द्यायला विसरू नका. आप हमेशा प्रभु के मंदिर में आके प्रभु का धन्यवाद देने के लिए तुम्ही आना. नेहमी देवाच्या मंदिरामध्ये त्याचे आभार मानण्यासाठी बाइबल या. कहती है बायबल असं ये म्हणतं, ये आदमी यीशु को मंदिर में मिलता है. हा मनुष्य येशूला मंदिरात भेटतो. यहाँ पे कितना सुंदर वचन लिखा है. आणि या ठिकाणी खूप चांगल्या तऱ्हेने लिहिलेलं आहे. यीशु को मंदिर में मिला. त्यानंतर तो मंदिरात येशूला भेटला. यीशु को मिलने के लिए आया. येशूला भेटण्याकरता आला. बहुत बार हम कहते हैं कि यीशु मिलने आना चाहिए, पर ये आदमी यीशु को मिलने जा रहा बऱ्याचदा है. आम्हाला असं वाटतं की येशूने आम्हाला भेटायला यावं. हे प्रभु तेरी आराधना मैं करने आ रहा हूँ, तू मुझे मिलना प्रभु. हे प्रभू, मी तुझी आराधना करण्यासाठी येते, तू मला मैं भेट. तेरी बातों को सुनने आने वाला प्रभु, तू मुझे मिलना. मी तुझ्या गोष्टी ऐकण्यासाठी येणार आहे प्रभू, तू मला भेट. और ये आदमी यीशु को मिलने आ रहा आणि है. हा व्यक्ती येशूला भेटण्याकरता आलेला आहे. आपके और मेरे पास में अच्छी कलसिया होना है. आणि तुमच्या आणि माझ्याकडे एक चांगली मंडळी असायला हवी. यूहन्ना 12:42 और 43 में लिखा है. योहान 12:42 आणि 43 मध्ये लिहिलंय. सुनिए, ऐका, सुनिए. ऐका. यशायाने त्याचा गौरव पाहिला म्हणून तो असे म्हणाला. यूहन्ना 12:42-43. हाँ. असे असूनही अधिकाऱ्यातून देखील पुष्कळ जणांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपण सभा बहिष्कृत होऊ नये म्हणून परुषांमुळे ते तसे कबूल करत नव्हते. हा. कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मानवाकडील गौरव अधिक प्रिय वाटला. यहाँ पर इन लोगों को ना डर था. ह्या लोकांना भीती होती. सुनिए, मैं आपसे कुछ महत्व की बात बताना मी चाहता काहीतरी महत्वाचं हूँ. सांगतो. इनको डर था. त्यांना भीती होती. यीशु की सच्चाई प्रकट हुई, येशूची सत्यता कळाली, लेकिन इन लोगों को डर था पण त्यांना भीती होती कि हमें बाहर ना निकाल दें. की आम्हाला ह्याच्या सभेतून बाहेर काढू नये. उनको डर था. त्यांना भीती होती. सुनिए, एक बार सच्चाई प्रकट हो गई, एकदा का सत्यता प्रगट झाली, हमारे जीवन में उसको अपनाना है. आमच्या जीवनात त्या आत्मसात और करायचं उस सच्चाई को छोड़ना नहीं है. आणि मग ती सत्यता सोडायची नाही. चर्च छोड़ दिया चलेगा, लेकिन सच्चाई को छोड़ना नहीं है. चर्च सोडलं चालेल एक वेळ, पण सत्यता सोडायची जहाँ नाही. पे सच्चाई सिखाई जाती है उस चर्च को कभी छोड़ना नहीं. ज्या ठिकाणी सत्यता शिकवला जाते ती चर्च कधीच सोडू नका. हम लोगों के मन को बहकाने के लिए नहीं है. आम्ही लोकांचं मन बोलवण्यासाठी नाहीये हम लोगों का मन रखने के लिए नहीं है. आणि लोकांचं मन राखण्यासाठी नाहीये. हम लोगों को सच्चाई बताने वाले हैं तर आम्ही लोकांना सत्यता सांगणारे और आहोत सच्चाई पे खड़ा होना है. आणि सत्यावरच उभं और राहायचं. अपना जो घर है आणि आपलं जे घर आहे वो आराधनालय से लगा हुआ होना ते चाहिए. आराधनाला लागून व्हायला असायला इसका पाहिजे. मतलब ये है याचा अर्थ हमारा हा, मन आमचं मन
हमारा हृदय आमचं हृदय हमारे कलश की ओर लगाना है, आमच्या मंडळीकडे लावायचे. विचार विचार कलश की ओर रहना है. मंडळीकडे पाहिजेत. और सुनिए, ऐका, कलश एक परिवार है, मंडळी एक कुटुंब आहे. एक दूसरे की चिंता करता है, एकमेकाची काळजी घेतं, एक दूसरे को उत्तेजित करता है. उत्तेजित करतं. सुनिए, ऐका, सुनिए, ऐका, चर्च मंडळी कलसिया मंडळी एक परिवार जैसा है, एक कुटुंबासारखं एक आहे. दूसरे के लिए प्रार्थना करता है. एक दुसऱ्यासाठी प्रार्थना एक में केली. पतरस नाम का एक व्यक्ति प्रभु का चेले को बंदी बना दिया, आणि पेत्र नावाचा येशूचा शिष्य त्याला बंदीगृहात उसको टाकला. जेल में डाल दिया गया. त्यांना बंदीगृहात वचन टाकलं. कहता है, वचन असं उसके सांगतं, उसके उसके हाथों में जंजीरों को बांध दिया त्याच्या हातापायाला साखळदंड बांधले और उसको दो सिपाहियों के बीच में खड़ा कर दिया. त्याला दोन शिपायांच्या मध्ये उभं केलं. वो सो रहा है, तो झोपलाय वो और उसकी रखवाली बंदीगृह में सिपाही कर रहे आणि हैं शिपाई त्याची रखवाली करत आहेत और चर्च उसके लिए प्रार्थना कर रहा आणि है. मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करत वचन आहेत. कहता है, वचन असं चर्च सांगतं, मंडळी उसके लिए त्याच्यासाठी लो लगाकर दिया दिवा जलाकर लावून प्रार्थना कर रहा है. प्रार्थना करत आहे. और जैसी वो प्रार्थना कर रहे हैं आणि चर्च, जसं तो मंडळी प्रार्थना करत आहे उसी समय त्याच वेळेला स्वर्ग उसके लिए खुल जाता है. स्वर्ग त्यासाठी उघडला एक जातो. स्वर्गदूत आता है. एक स्वर्गदूत येतो. जहां पर पतरस पड़ा हुआ ज्या है, ठिकाणी पेत्र पडलेला वहां आहे पे स्वर्गदूत जाता त्या है, ठिकाणी स्वर्गदूत जातो. उसके बंधनों को तोड़ता है, त्याचे साखळदंड तोडतो, उसको उठाता है त्याला उठवतो और उसको कहता है, आणि त्याला म्हणतो अपने कपड़े को पहन ले. आपले कपडे तू घाल. उसने अपने कपड़ों को उसके जो जेल के कपड़े वो अलग होते हैं. आणि जे तुरुंगाचे वेगळे कपडे असतात. स्वर्गदूत ने बोला अपने कपड़ों को बदल दो आणि स्वर्गदूत म्हटलं तू आपले कपडे और बदल मेरे पीछे आ जाओ. आणि माझ्या मागे ये. और ये उसके पीछे गया आणि त्याच्या मागे गेला और उसके लिए अपने आप दरवाजे खुल आणि गए, त्यासाठी ते दरवाजे आपोआप उघडले, फाटक खुल गए. फाटक उघडले. और ये सोचने लगा, आणि हा विचार करू अरे लागला, परमेश्वर ने मुझे छुटकारा दिया अरे है. परमेश्वराने मला सुटका दिली. इसकी गलत सोच थी, इसकी गलत सोच थी. ह्याची जे विचार होता तो चुकीचा इसको होता. लगता था मेरे कारण हुआ है, त्याला असं वाटलं माझ्यामुळे मेरी झालं, प्रार्थना के द्वारा हुआ है. माझ्या प्रार्थनेच्या द्वारे मैं झालं, मैं मैं बहुत प्रभु से बहुत नजदीक हूं, इसलिए मुझसे हुआ मी है. फार देवाच्या जवळ आहे म्हणून झालं. ये भूल गया हा विसरला कि चर्च उसके लिए प्रार्थना कर की रहा है. मंडळी त्याच्यासाठी प्रार्थना करत और होती. जब चर्च प्रार्थना आणि करता है, जेव्हा मंडळी प्रार्थना करते लोगों के बंधन खुल जाते हैं. लोकांची बंधनं तुटतात. कुछ होता है, काहीतरी होतं, कुछ होता है, काहीतरी होतं, स्वर्ग खुल जाता है. स्वर्ग उघडतो. इसलिए चर्च में लगे आणि रहें म्हणून मंडळीत लागून और एक राहा. दूसरे को अपनी प्रार्थनाओं को भेजें. आणि एकमेकाला आपल्या प्रार्थना मेरे लिए प्रार्थना करो. माझ्यासाठी प्रार्थना इसलिए करा. सुबह 5 बजे से लेकर 6 बजे तक रोज सुबह एक प्रार्थना होती आणि है. म्हणून सकाळी 5 ते 6 वाजेपर्यंत रोज सकाळी प्रार्थना हमारा होते. मॉर्निंग प्रेयर है, आमची सकाळची उसमें प्रार्थना कुछ भाई और बहन मिलकर 25-30 लोग मिलकर प्रार्थना करते आणि हैं. काही भाऊ बहिणी मिळून त्या ठिकाणी प्रार्थना करतात. महिलाओं की प्रार्थना होती है, महिलांच्या प्रार्थना भाई लोग होतात, की प्रार्थना होती है. भावांच्या प्रार्थना ये इसलिए होतात. प्रार्थना होती या है करता होता कि मेरे परिवार के लोग कोई बंदी जैसा है क्या. की माझ्या कुटुंबातले कोणी लोक बांधलेले आहेत का. आप उनको प्रार्थना रिक्वेस्ट भेजें, तुम्ही त्यांना प्रार्थनेचे मुद्दे उनकी पाठवा प्रार्थना के द्वारा आणि त्यांच्या प्रार्थनेच्या हमारे द्वारे बंधन खुल जाएंगे. आमचे बंधन तुटतील. स्वर्ग को काम करना पड़ेगा. स्वर्गाला काम करावं लागेल चर्च के अंदर वो ताकत है. आणि मंडळीमध्ये ती ताकद एक आहे. साथ मिलकर प्रार्थना करने में वो ताकत है एक साथ मिळून प्रार्थना करण्यामध्ये ती ताकद आहे जो स्वर्ग को खोल देती जी है. स्वर्ग उघडते. चर्च वो जगह है चर्च अशी जागा आहे जहाँ पे हमारे लिए प्रार्थना की जाती ज्या है. ठिकाणी आमच्यासाठी प्रार्थना केली हमने जाते. पिछले 2 हफ्ते पहले कई गवाहियों को सुना. आणि मागे 2 आठवड्यापूर्वी आम्ही बरेचसे साक्षी ऐकले. ऑपरेशन कैंसिल हो गए. ऑपरेशन कॅन्सल झाले. और ऑपरेशन में कहा कि फूट जाएगी, अपेंडिक्स फूट जाएगा. ऑपरेशन करायला सांगितलं का नाही केलं तर अपेंडिक्स फुटेल असं डॉक्टर ने सांगितलं. बोला इमरजेंसी है. आणि डॉक्टर म्हटलं एकदम अभी इमर्जन्सी अभी आता चर्च को रिक्वेस्ट भेजी गई. आणि मंडळीला प्रार्थना विनंती सबने केली. प्रार्थना किया. सगळ्यांनी प्रार्थना केल्या. वो हॉस्पिटल में गए. हॉस्पिटल मध्ये गेले उन्होंने सोनोग्राफी क्या चेक किया. आणि त्यांनी सोनोग्राफी आणि बरेचसे रिपोर्ट्स काढले. डॉक्टर ने सोचा कि मेरी मशीन खराब है. डॉक्टरला वाटलं माझी मशीन खराब आहे. वो दूसरे मशीन में गए. दुसऱ्या मशीन कडे. वो दूसरे मशीन में भी कुछ नहीं निकला. दुसऱ्या मशीन मध्ये पण काहीच नाही. पहली मशीन में कुछ नहीं पहिल्या निकला. मशीन मध्ये पण काहीच. तीसरी मशीन में कुछ नहीं निकला. तिसऱ्या मध्ये पण काहीच चौथी नाही. मशीन में कुछ नहीं निकलेगा. चौथ्यात पण काहीच अरे नाही. निकलेगा कैसे. चर्च प्रार्थना कर रहा आणि है, कसं निघणार. मंडळी प्रार्थना लो करते. लगा के प्रार्थना कर रहा है, दिवा लावून प्रार्थना जागृत करते. होकर प्रार्थना कर रहा है. जागृत राहून प्रार्थना करते. ढूंढते रह जाओगे, आणि शोधत राहा. ढूंढते रह शोधत जाओगे. राहा. लाइए कितनी महंगी मशीन लेकर आते आणि हैं. किती महाग मशीन आणा. मेरे यीशु की मशीन खुल चुकी है. स्वर्ग खुल चुका है उसके आणि लिए. माझ्या येशूचा स्वर्ग उघडलेला आहे. स्वर्ग खुल चुका स्वर्ग है उघडलाय. और ऑपरेशन कैंसिल हो गया. ऑपरेशन कॅन्सल झालं. वो मेरे
चर्च की प्रार्थना में ताकत है, आणि माझ्या मंडळीच्या प्रार्थनेमध्ये ती ताकद इसलिए आहे हम चर्च में लगे रहे। आणि म्हणून आम्ही मंडळीमध्ये ये लागून चर्च में रहने का महत्व है। आणि हेच मंडळीमध्ये लागून राहण्याचं मेरा महत्व आहे। यीशु आराधनालय में बैठा करता था, माझा येशू आराधनालयामध्ये बसायचा, मेरा यीशु आराधनालय में घूमता था। माझा येशू आराधनालयामध्ये फिरायचा। सुनिए, ऐका, आप और मैं आराधनालय में बैठे रहे, तुम्ही आणि मी आराधनालयामध्ये बसावं, इतना नहीं, एवढंच नाही, हम चर्च के लिए काम करें, आम्ही मंडळीसाठी काम करावं, हम चर्च के लिए काम करें। आम्ही चर्चसाठी काम जब करावं। आप और मैं चर्च के लिए काम जेव्हा करेंगे, तुम्ही आणि मी चर्चसाठी प्रार्थना करू, मेरे यीशु आपसे मिलने आएगा। माझा येशू तुम्हाला मला भेटायला येईल। एक सूबेदार का एक आदमी बीमार हो गया। आणि एका सुभेदाराचा एक मनुष्य आजारी पडला सुनिए सुनिए, एक बीमार हो गया उसका चाकर, आणि त्याचा चाकर एक आजारी पडला उसने यीशु को एक मैसेज भेजा, आणि त्याने येशूकडे एक संदेश पाठवला यीशु जी को मेरे घर पे बुलाए, की येशूला माझ्या घरी वो मेरे बोलवा मेरे मेरे बेटे को ठीक, मेरे चाकर को ठीक करेगा। आणि तो माझ्या चाकराला बरा करेल उसके लिए गवाही दी गई। आणि त्यासाठी साक्ष दिली गेली। उसने वहां पे कुछ जो मैसेज देने आए थे, जो संदेश देने आए, एक बात उनसे कहा। आणि जो संदेश द्यायला आला त्याला एक गोष्ट सांगितली। आप सुनेंगे? ऐकणार का? थके नहीं है ना? थकले नाही ना? पक्का सुनेंगे? सुनिए, उसको संदेश भेजा गया, आणि त्याला संदेश पाठवला गेला, उसके बारे में बताया। त्याच्याविषयी सांगितलं। ये आराधनालय को बनाने के लिए मदद करता है, हा आराधनालयाला बनवण्यासाठी मदत करतो, ये आराधनालय को बनाने के लिए मदद करता है। आराधनालयाला बनवण्यासाठी मदत करतो। और यीशु ने उस शब्द को सुना, आणि येशूने ते शब्द ऐकले, उसका रिस्पेक्ट किया। त्याचा आदर केला। यीशु ने कहा, येशू मैं म्हटला, उसके घर पे आऊंगा। मी त्याच्या घरी येईन। जो यीशु के काम के लिए, उसके चर्च के लिए खड़ा होता है, प्रभु उसके घर में आता है। जो येशूसाठी येशूच्या कामासाठी उभा राहतो, येशू त्याच्या घरी येतो, उसके घर पे वो आता है, त्याच्या घरी तो येतो, उसके घर पे आता है। त्याच्या घरी तो यीशु येतो। उसके घर पे चलने के लिए तैयार हुआ। येशू त्याच्या घरी जाण्यासाठी तयार जब वो झाला। अधिकारी ने सुना यीशु आ रहे हैं, जेव्हा त्या शताधिपतीने ऐकलं की तो येणार वो आहे, दौड़ता हुआ आया। तो धावत आला। प्रभु जी, आप सिर्फ शब्द मात्र बोल दीजिए, प्रभु तुम्ही फक्त शब्द मात्र मेरा बोला, चाकर ठीक हो जाएगा। माझा चाकर बरा होईल। यीशु ने ऐसा क्यों किया? येशूने असं का केलं? क्योंकि यीशु ने जान गया कि ये आदमी आराधनालय के लिए खड़ा होता है, येशूला माहित होतं, त्याला माहित पडलं की हा व्यक्ती आराधनालयासाठी उभा और जो राहतो, आराधना के लिए खड़ा होता आणि है जो आराधनालयासाठी उभा राहतो उसके लिए प्रॉमिसेस है। त्याच्यासाठी काही अभिवचन इसलिए मैं आहेत। आपसे कहना चाहता हूँ, आणि म्हणून मी तुम्हाला सांगू आप इच्छितो, कोई खाली नहीं बैठना, चर्च में खाली नहीं बैठना, तुम्ही मंडळीमध्ये कुणीच रिकामा राहू नका, कुछ ना कुछ करें, काही ना काही करा, कुछ ना कुछ करें, काही ना काही कुछ ना करा, कुछ जवाबदारी लें, काही ना काही जबाबदारी घ्या, प्रार्थना की जवाबदारी लें, प्रार्थनेची जबाबदारी कुर्सी घ्या, साफ करने की जवाबदारी खुर्च्या लें, साफ करायची कुर्सी जबाबदारी, लगाने की जवाबदारी खुर्च्या है, लावण्याची मीडिया जबाबदारी, टीम में आ जाए, मीडिया टीम मध्ये कुछ ना या. कुछ काही करें। ना काही करा. क्या होता है करने से? काय होतं केलं चर्च को बनाने से क्या होता है? मंडळी बनवल्याने चर्च काय में होतं? सहभागी होने से क्या होता है? सहभागी झाल्याने काय होतं? आपके और मेरे लिए, उन लोगों के लिए जो प्रभु की सेवा करते हैं। तुमच्या आणि माझ्यासाठी जे प्रभूची सेवा करतात त्यांना. प्रकाशित वाक्य 7:15-17 वचन आणि में, प्रकटीकरणाचं 7 अध्याय 15 ते 17 वचन. यामुळे ते देवाच्या राजा सणासमोर आहेत, ते अहोरात्र त्याच्या मंदिरात त्याची सेवा करतात. सुनिए, जो अहोरात्र मंदिर में उसको, मंदिर को बनाने के लिए, आराधनालय को बनाने के लिए जो सेवा करते हैं, आणि राजासनावर बसलेला त्यांच्यावर आपला मंडप विस्तृत करील. सुनिए, जो प्रभु के लिए खड़े होते हैं। जे प्रभूसाठी उभे राहतात. तेरा जैकेट निकाल रे बाबा, किसका है? ओढ़नी विंडी है कोई? सुनिए, जो प्रभु के लिए एक पिन भी उठाता है ना, जे परमेश्वरासाठी एक पिन पण उचलतो ना, जो प्रभु के लिए टेबल भी साफ करता है जे ना, प्रभूसाठी एक टेबल जरी पुसतो ना, जो प्रभु के लिए टॉयलेट बाथरूम भी साफ जे करता है ना, प्रभूसाठी टॉयलेट बाथरूम पण साफ जो करतो ना, प्रभु के लिए झाड़ू भी लगाता है ना, प्रभूसाठी झाडू पण लावतो ना, प्रभु ने प्रॉमिस किया, प्रभूने अभिवचन दिलंय. जो रात और दिन उसकी सेवा करते हैं, जे रात्रंदिवस त्याची सेवा पहला करतात. प्रॉमिस, पहिलं जे अभिवचन आहे, प्रभु क्या करेगा? प्रभू काय करेल? अपना तंबू आपला तंबू तानेगा, ताणेल, विस्तृत करेगा, विस्तृत ये करेल. जितना बढ़ेगा, हा जेवढा वाढेल, जितना प्रभु उसको बढ़ाएगा, जेवढा प्रभू त्याला प्रभु वाढवेल, उसके तंबू को तानेगा। प्रभू त्याचा तंबू ताणेल. क्यों मालूम है? का माहितीये का? क्यों मालूम है? का माहितीये का? दुनिया की कोई भी ताकत इस तंबू के आगे नहीं आ सकती। या जगातली कुठलीही ताकद या तंबू समोर येऊ शकणार नाही. कोई भी करने का प्रकार इस तंबू को छू नहीं सकता। आणि कुठलाही करणीचा प्रकार या तंबूला शिवू शकत कोई नाही. ताप आ नहीं सकता। कुठला ताप येऊ शकत नाही. ताप आला तर प्रभू त्याला तापेल।
क्यों मालूम है? का माहितीये ये का? किसका तंबू है? कुणाचा तंबू आहे? ये सर्कस का तंबू नहीं, सर्कसचा नाही, ये रेम्बो सर्कस का तंबू नहीं है, सर्कसचा तंबू ये नाहीये, खुदा का तंबू है, हा परमेश्वराचा ये तंबू, खुदा का तंबू हा है। परमेश्वराचा मंडप कोई आहे. इसको हाथ नहीं लगा सकता, त्याला कोणी हात नाही लावू कोई शकत. हात नहीं लगा सकता। कोणी हात नाही लावू जितना शकत. ये बढ़ेगा, जेवढा तो वाढेल, जितनी इसकी खेती बढ़ेगी, जितकं त्याची शेत जितना इसका वाढेल, बिजनेस बढ़ेगा, जेवढा व्यवसाय जितना वाढेल, इसका परिवार बढ़ेगा, जेवढं कुटुंब वाढेल, प्रभु खींचता जाएगा। प्रभू खेचत जाईल. अरे तू खड़ा रह रे, तू क्यों आता बीच में? ये तंबू वो तंबू है आणि हा तंबू असा जो तंबू कभी आहे फटेगा जो कधी नहीं, फाटणार नाही, जो कभी फटेगा नहीं, कधीच फाटणार नाही. ये वो तंबू हा है, तो मंडप ये वो आहे तंबू हा तो है, मंडप और आहे. इस तंबू के नीचे सुरक्षा है, आणि त्या मंडपाखाली सुरक्षा आहे. इस तंबू के नीचे सुरक्षा है। त्या मंडपाखाली सुरक्षा आहे. सुनिए, ऐका चर्च मंडळी, ये हमारा तंबू है, हे आमचा मंडप आहे, ये सुरक्षा का स्थान हे है, सुरक्षेचं स्थान आहे. और खुदा ने प्रॉमिस किया आणि प्रभूने वचन दिलंय, मैं उसके ऊपर तंबू को तानूंगा। मी त्याच्यावर मंडप विस्तृत करीन. वो और बात है, तंबू से हम निकले वो हमारी गलती। आणि तंबू मंडपातून आम्ही निघू ती आमची चूक आहे. अगर तंबू में रहना है आज मंडपात राहायचंय तो तंबू के नीचे रहना तर पड़ेगा। त्याच्या खालीच राहावं लागेल. अगर तंबू से निकल गए आणि स्वतःहून निघाले तो प्रभूची काय चुकी नाही। तर देवाची काही चूक नाही. ताप आला, हा ताप आला, तंबूतून बाहेर निघाला का? हा जी निघाला, तंबू में आ जा। ताप आला, प्रभू तापवेल। पहली बात, दूसरी बात, जल्दी 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 जल्दी। ते यापुढे भुकेले असे होणार नाहीत व तहानेले होणार नाहीत. त्यांना सूर्य किंवा थांब। दूसरी प्रॉमिस, जो अहोरात्र प्रभु की सेवा करते हैं उनको कभी भूख और प्यास नहीं लगेगी। इसका मतलब क्या? याचा अर्थ काय? भूख और प्यास किसको नहीं लगती? भूक आणि तहान कुणाला नाही जो लागत? तृप्त हैं, जे तृप्त आहेत, जो भूखे हैं उनको भूख लगेगी। जे भुकेले आहेत त्यांना भूक लागणार जिसको आहे. प्यास है वो प्यासा पानी मांगेगा। जे तहानेला आहे त्याला पाणी लागेल. लेकिन मेरा यीशु ने कहा, जो मेरे पास आता है वो प्यासा ना होगा, जो मुझ पे विश्वास करता है वो कभी भूखा ना होगा। पण देव म्हणतो, येशू म्हणतो, जो माझ्याकडे येईल, माझी सेवा करेल, तो कधीच भुकेला असणार नाही. प्रभु ने कहा है, प्रभू म्हटला, मैं उसको तृप्त करूंगा। मी त्याला तृप्त करेन. जो प्रभु की अहोरात्र सेवा करते हैं। जो परमेश्वराच्या घरात येऊन त्याची सेवा करतात. मैं ये नहीं कह रहा हूँ कि काम छोड़ के सेवा मी करें, असं नाही म्हणत काम सोडा आणि सेवा करा, लेकिन जो भी आपको कर सकते पण हैं, जे काही तुम्ही करू शकता, जो भी आप काम कर रहे हैं, जे काही काम तुम्ही करत मैं आहात, आपसे वादा करता हूँ मी तुम्हाला अभिवचन देतो, यीशु मसीह के वचन के अनुसार येशूच्या वचनानुसार कभी भूखे प्यासे नहीं कधीच होंगे। भुकेले तहानाला असणार नाही. आपके घर कभी 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 कमतरता नहीं होगी। तुमच्या घरामध्ये कधीच कसली कमतरता आप कभी नसणार. भूखे प्यासे नहीं होंगे। तुम्ही कधी भुकेले तानेले नाही आपकी राहणार. तृप्तता परमेश्वर करेगा। तुमची तृप्तता तिसरी परमेश्वर. बात. तिसरी गोष्ट, त्यांना सूर्य किंवा कोणतेही उष्णता बाधणार नाही. उन्हें धूप और उनको धूप ना लगेगी, तपन ना लगेगी। त्यांना सूर्य किंवा जो उष्णता आहे ती बाधणार नाही. और आगे 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 आगे, कारण राजासनापुढे मध्यभागी असलेला कोकरा त्यांचा मेंढपाळ होईल हाँ, व तो त्यांच्या जीवनाच्या पाण्याच्या झऱ्याजवळ नेईल. हिंदी में लिखा उनकी रखवाली करेगा। देव त्याच्या डोळ्यांचे सर्व अश्रू पुसून टाकील. बस 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 बस। और सुनो, ऐका, प्रार्थना करने जा रहा हूं मैं। प्रार्थना करायला जात आहे. चर्च में मंडळीमध्ये अपने परिवार के साथ आए, आपल्या कुटुंबासोबत या. आपके बच्चे को छोड़ के ना आए, आपल्या लेकरांना सोडून येऊ नका. आपके परिवार के साथ में आए, तुमच्या कुटुंबासोबत या. आपके रिश्तेदारों को लेकर आए, तुमच्या नातेवाईकांना घेऊन आपके या. सेल ग्रुप के लोगों को लेकर तुमच्या आए, सेल ग्रुपच्या लोकांना घेऊन या. आप लेकर आए, तुम्ही घेऊन या. क्योंकि मेरा तर परमेश्वर माझा परमेश्वर हमको आम्हाला आराधनालय में मिलने वाला है। आराधनालयामध्ये भेटणार आहे. इसलिए हमें चर्च को महत्व देना है। आणि म्हणून आम्हाला मंडळीला महत्व आइए द्यायचं प्रार्थना करें, या आपण प्रार्थना आइए करू. प्रार्थना करें। या आपण प्रार्थना करू. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. तू मंदिरामध्ये भेटणारा परमेश्वर आहे पिता. परमेश्वर बापा, खरोखर आज तू आम्हाला मंडळीचं महत्व प्रभूजी पुन्हा एकदा याची जाणीव करून दिली, यासाठी आम्ही तुझे आभार मानतो. या अगोदर परमेश्वरा कळत न कळत प्रभूजी जर आम्ही कारणं दिली असतील मंडळीमध्ये न येण्याकरता, पित्या तू आम्हाला क्षमा कर पित्या परमेश्वरा. हो पित्या परमेश्वरा बापा, जसा तू तुझ्या परिपाठाप्रमाणे दर साबात दिवशी मंदिरामध्ये जाऊन वचनाचा परमेश्वरा वाचन करत होता प्रभू, आम्ही देखील परमेश्वरा असंच आमच्या जीवनामध्ये एक सवय लावून घ्यावी परमेश्वरा. हो पित्या परमेश्वरा, आम्ही कधीच मंदिराविषयी परमेश्वरा बापा हलगर्जीपणा करू नये परमेश्वरा. हो
परमेश्वरा, तुझ्या मंदिरामध्ये परमेश्वरा आम्ही सदैव रोवला गेलेला असू दे परमेश्वरा. हो तू आम्हाला स्थिर कर परमेश्वरा. हो परमेश्वरा, आणि खरोखर प्रभूजी तुझ्या अंगणामध्ये तू आम्हाला समृद्ध कर परमेश्वरा. हो प्रभूजी, आम्ही कितीही वृद्ध झालो प्रभूजी, तरी तू आम्हाला फलदायी करण्याचं सामर्थ्य ठेवणारा परमेश्वर आहे पित्या. हो पित्या परमेश्वरा, तू आम्हाला ताजं तवानं करणार आहे, तू आम्हाला टवटवीत करणार आहे प्रभू. हो या मंडळीमध्ये असणारे प्रत्येक लहान थोर व्यक्ती आज आम्ही तो दयेच्या आसनासमोर उंचावतो आणि म्हणतो प्रभूजी की खरोखर प्रभूजी ते तुझ्या अंगणामध्ये समृद्ध झालेले आहेत परमेश्वरा. ज्या कुठल्या कामामध्ये ते हात घालतील प्रभू, तू त्यांना यश देणारा परमेश्वर आहे पित्या. हो पित्या परमेश्वरा, आम्ही कुणीच शांत बसू नये प्रभू, आम्ही फक्त आमच्या पुरता विचार करू नये प्रभूजी, तर प्रभू आम्ही रात्र तुझ्या सेवेसाठी तत्पर राहावं प्रभूजी. असंच तुझ्या दैनंदिन कृपेने कर पित्या. तू दया कर, तू कृपा कर प्रभू, तू आम्हाला चालव, तू आम्हाला मार्गदर्शन कर प्रभू. आणि रोज अधिक तुझी जवळीकता आणि तुझी भेट घेण्यासाठी तू आम्हाला तयार कर प्रभूजी. तू आम्हाला सज्ज कर परमेश्वरा, आणि तुझं कार्य अधिकाधिक या जीवनाच्या द्वारे तू करून घे, अशी आम्ही तुझ्याकडे आदराची आणि कळकळीची विनंती करतो पित्या. धन्यवाद देतो, तुझी स्तुती करत प्रार्थना आम्ही येशूच्याच नावात करतो, म्हणून तू ऐक पित्या. आमेन.